दरवर्षी 70 ते 80 हजार रुग्ण ओरल कॅन्सरमुळे मृत्यू पावतात. दात किडू नये म्हणून काही पेस्ट आहेत आणि हिरड्यांचे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी काही पेस्ट आहेत. जगात सुमारे 3.5 अब्ज लोकांना तोंडाचे विकार आहेत. आणि तू गेली 20 वर्ष जर दात घासत असेल तर पुढच्या 25 वर्षाचे दात तुझे घासून संपलेले आहेत. भारतात त्याचा नंबर आहे जवळजवळ 90% लोकांना दातांच्या समस्या आहेत. बरोबर. की ब्रिनेल हार्डनेस नंबरमध्ये ते जगातला 5व्या क्रमांकाचा हार्ड सबस्टन्स आहे. सर, हिरड्या आणि हृदयविकार याचा काही संबंध आहे का? हिरड्यातनं रक्त येणे हे कॉमन लक्षण आहे, परंतु त्याच्यामध्ये ल्युकेमिया सारखा जो आजार आहे ज्याला ब्लड कॅन्सर म्हणतात. प्रेग्नन्सीमध्ये डेंटल ट्रीटमेंट करता येते का? डेंटल इन्फेक्शनमुळं त्यांना ब्रेन ॲब्सेस झाला. डेंटल टुरिझम म्हणजे काय? अर्ली दात काढला तर तो दात दिशाहीन होतोय. मेनी इंडियन्स आर कमिंग टू इंडिया फॉर नॉट फॉर देअर रूट्स, बरोबर, बट फॉर देअर रूट कॅनल्स. नमस्कार, मी आकाश पुजारी तुमच्या सर्वांचा आरोग्यवारी निरोगी जीवनाचा प्रवास या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये स्वागत करतो. आरोग्यवारीच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण आज पाहणार आहोत दातांच्या आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल. आपल्या संपूर्ण शरीराची सुरुवात किंवा आपलं जे खाणं पिणं हवा घेणं ह्याची सुरुवात होते तोंडापासूनच. म्हणजेच तोंड हा शरीराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आजकाल विज्ञान सांगतं की बऱ्याच मोठ्या आजारांची सुरुवात देखील तोंडामध्ये त्याची लक्षणे किंवा त्याचे संकेत दिसतात. पण दुर्दैवाची बाब अशी की बरेच लोक अजूनही भारतामध्ये दात दुखेपर्यंत किंवा सूज येईपर्यंत दातांच्या डॉक्टरांकडे जात नाहीत. म्हणूनच या निरोगी जीवनाच्या प्रवासाची सुरुवात म्हणजेच आरोग्यवारीची सुरुवात आज आपण चालू करतोय दातांच्या आरोग्यापासून, तोंडाच्या आरोग्यापासून. तर या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मदन बोर्गीकर सर, जी गेली 42 वर्ष या अहोरात्र या दंतसेवेमध्ये आहेत. तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊयात दात, हिरड्या आणि तोंडाच्या आरोग्याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार सर. नमस्कार. आरोग्यवारीच्या या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर. आपण बेसिक्स पासून चालू करूयात. सुरुवातीला बऱ्याच वेळा लोकांचा असा प्रश्न असतो की दिवसातून किती वेळा ब्रश करायला पाहिजे. काही जण एकदा करतात, दोनदा करतात, काही जणांना असं 3-4 वेळा करायची सवय असती. काही जण जर ब्रश घासायला लागली की पूर्ण फेस तोंडाच्या बाहेर येऊपर्यंत घासायचं. परत योग्य टूथब्रश, योग्य टूथपेस्ट कोणती पाहिजे त्याच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? अगदी सुरुवातीला सांगायचं म्हणजे ब्रशिंग जे आपण करतो ते 2 वेळा तरी करणं अत्यंत आवश्यक आहे. एक सकाळी उठल्यानंतर आणि एक रात्री तुम्ही ज्या वेळेला झोपण्यापूर्वी, रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी असं 2दा ब्रशिंग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता त्याच्याशिवाय ज्याला आपण ज्यांच्यामध्ये दंतक्षय किंवा दातांची किड्याचं प्रमाण जास्त आहे अशा काही स्पेशल लोकांना आपण असंही सांगू शकतो की तुम्हाला जर शक्य असेल तर जेवणानंतर तुम्ही पेस्ट न लावता नुसता पाण्यामध्ये स्वच्छ ब्रश धुवून जरी ब्रश फिरवलात तरी काही अन्नकण तुमचे त्यातून निघून जाऊ शकते. आता ब्रश कुठला वापरावा हा एक फार मोठी समस्या आहे. बरोबर. परंतु ब्रशचे मुळामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक सॉफ्ट ब्रश आहे, एक मीडियम ब्रश आहे आणि एक हार्ड ब्रश आहे. आता मीडियम ब्रश हा काही प्रमाणात वापरला जातो की ज्यांचं वय साधारण 50-60च्या वर आहे आणि ज्यांना हिरड्यांचे आजार आहेत, ज्यांचं दातांच्यावरचं किटण बसण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेटचे जे आपल्या लाळेमधून जे क्षार तयार होतात, जे दातांच्यावर डिपॉझिट होतात, त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर काही अपवादात्मक केसमध्ये हिरडी रोग तज्ज्ञाचे आहेत, म्हणजे पेरोडोंटिस्ट ज्यांना म्हणतो ते, त्यांना मीडियम ब्रश वापरायला सांगतात. पण बाय अँड लार्ज सर्वांनी सॉफ्ट ब्रश वापरणं आवश्यक आहे. आता यामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांना, अगदीच लहान बाळ असेल तर त्यांना ब्रश करणं शक्य नाही आहे. तर त्यांना आम्ही सांगतो की त्यांच्या ज्या माता आहेत घरातल्या व्यक्तींनी, त्यांनी स्वच्छ त्यांचं बोट धुवून त्यांनी बोटाने देखील दातांच्या मुलांची स्वच्छता करावी. त्यानंतर येतो बेबी ब्रश आणि तो साधारण 2-3-4 वर्षाच्या मुलांपर्यंत
त्यानंतर ज्युनियर ब्रश एक मिळतो. ओके. ज्युनियर ब्रश साधारण 7, 8, 9 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत ते वापरू शकतात. त्यानंतर येतो तो ॲडल्ट ब्रश येतो. आता ब्रशमध्ये एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्याचे ब्रिस्टल्स असतात ते नायलॉनचे असतात. हो. आणि आपल्या पाण्याच्या संपर्कात आणि पेस्टच्या संपर्कात आल्यामुळं काही दिवसानंतर ते ब्रशचे जे ब्रिस्टल्स आहेत ते हार्ड होतात आणि प्रसंगी वाकडे होतात. बरोबर. तेव्हा गरजेप्रमाणे 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी तो ब्रश त्याने टाकून द्यावा आणि नवीन ब्रश वापरावा. आता प्रश्न आहे पेस्टचा. तर भरपूर आहेत हां, मार्केटमध्ये. पेस्टमध्ये भरपूर पेस्ट आहेत, परंतु मी तर म्हणेन की हा सुद्धा पॉईंट जो आहे हा दंतवैद्यांचा सल्ला त्यांनी घ्यावा. ओके. कारण पेस्टमध्ये बेसिकली दात किडू नये म्हणून काही पेस्ट आहेत हो. आणि हिरड्यांचे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी काही पेस्ट आहेत. ओके. आणि विशेष काय होतं की लहान मुलांच्या बाबतीत मी विशेष सांगेन की म्हणजे 2.5 वर्षापर्यंत, 4.5-5 वर्षापर्यंत, 7 वर्षापर्यंत त्यात सुद्धा वेगळ्या पेस्ट आलेल्या आहेत. कारण लहान बाळाला आपण किती फ्लुराईडला एक्सपोज करणार आहे. हां. आणि कारण ज्या वेळेला हे फ्लुराईड जिभेखालून ॲब्सॉर्ब होईल त्याच्यामध्ये ते फ्लुराईड जे शरीरात जाईल त्याच्यामुळं आपल्याला फ्लुरोसिस सारखे जे आजार होतात त्याच्यामुळं मुलांची हाडं ठिसूळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मला तरी वाटतं की पेस्ट आणि ब्रश जसं आपण एखादी ब्लड प्रेशरची किंवा डायबिटीसची गोळी डॉक्टरना विचारूनच घ्यायला पाहिजे बरोबर. तेवढंच हे देखील महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि जे आता त्याच्यानंतरचा पार्ट म्हणजे ब्रश करण्याची पद्धत कुठली. आता त्याच्यामध्ये येणारच होतो तर त्याच्यामध्ये ब्रश करत असताना काही लोक असं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हॉरिझॉन्टल म्हणजे नाकाकडपासून ते कानाकडं ह्या प्रवासानं ते दात घासतात. परंतु मुळामध्ये दातातल्या ज्या फटी आहेत त्या सर्व व्हर्टिकल उभ्या आहेत आणि त्यातील जो काही साचलेले काही अन्नपदार्थ असतील किंवा जंतू असतील, प्लाक असेल, तो काढायसाठी आपल्याला वरून खाली दात घासण्याची अत्यंत गरज आहे. तर आपण एका वेळेला 1 मिनिट ते 2 मिनिट मॅक्सिमम 1 ते 2 मिनिटं हे आपलं ब्रशिंग टाईम पाहिजे. म्हणजे 60 to 90 सेकंड्स हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं रेकमेंडेड टाईम आहे. त्याच्यापेक्षा ज्या वेळेला जर तुम्ही दात घासत असाल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या दातावरचं जे अत्यंत कठीण असं जे लेअर आहे, जो वरचा थर आहे ज्याला आपण इनॅमल म्हणतो, तो थर आपण विनाकारण घासून काढत आहोत. आता मी गमतीनं पेशंटना सांगतो की तू किती वेळा दात घासतोस बाबा. तो पेशंट म्हणतो साहेब मी 5 मिनटं दात घासतो. तर मी त्याला म्हटलं बाबा जर तू 5 मिनटं जर दात घासत असशील आणि तू गेली 20 वर्ष जर दात घासत असशील तर पुढच्या 25 वर्षाचे दात तुझे घासून संपलेले आहेत. हां, अजून एक याच्यामध्ये एक गंमत असा आहे की दात घासणे हा जो शब्द आहे हाच मला थोडासा चुकीचा वाटतो. कारण घासणे याचा अर्थ असा आहे की एखादी वस्तू घासून काढणे, जसं भांडी घासून काढणे. हा, बरोबर. तुम्ही जे बोललात ते आमचे जे डीन होते डॉक्टर लेले मुंबईमध्ये, तर ते म्हणाले की अरे बाबा ते पेशंटना सांगायचे हे आपल्याला दात घासायचे नाही, ते भांडी घासल्यासारखं दात घासू नकोस. बरोबर. त्याला आपण म्हणतो की दाताची स्वच्छता करणे किंवा जसं आपण अगदी जेंटली ते पुसलं पाहिजे. कारण मुळातच इनॅमल हा एवढा ग्लॉसी सरफेस आहे की त्याच्यावर शक्यतो काय चिकटत नाही. त्याला फार कमीत कमी स्वच्छतेची गरज आहे मुळातच. त्यामुळं तर आपले हे दात म्हणजे 6व्या-7व्या वर्षी उगवलेलं परमनंट मोलर वयाच्या 70-75 पर्यंत टिकण्याचं कारण ते आहे ते नेचरने त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि इनॅमल बाबतीत एक मी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो की ब्रिनेल हार्डनेस नंबरमध्ये ते जगातला 5व्या क्रमांकाचा हार्ड सबस्टन्स आहे. इनॅमल हा एक दैवी देणगी आहे आपल्याला मिळालेली. इनॅमल म्हणजे दाताच्या सगळ्यात वरचा अगदी वरचा थर जो असतो त्याला इनॅमल म्हणतात. त्याच्या आतमधल्या थराला डेंटिन म्हणतात. त्याच्या आतमध्ये मुख्य नस जो आहे तिथं पल्प चेंबरमध्ये मुख्य नस असते. तर हे जे इनॅमल आहे ही इनॅमल ज्यावेळेला आम्हाला कुठल्या कामासाठी ज्या वेळेला आम्हाला कॅव्हिटी बनवायला लागते किंवा आम्हाला क्राऊन बसवण्यासाठी त्याला आकार द्यायला लागतो तर इनॅमल घासायला आपल्याला डायमंड म्हणजे हिरकणी वापरायला लागते. इतकं त्याला महत्व आहे. आणि हे निसर्गाने आपल्याला जी मिळालेलं ही जी देणगी आहे त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे. बरोबर. म्हणजे जर आपण टूथपेस्ट जी रोज वापरणार आहे, टूथब्रश जो रोज वापरणार आहे तो डॉक्टरांचा सल्ला घेऊन नक्की चांगलं.
तर सर, आणि मार्केटमध्ये बरेच माउथवॉश आलेत, आता सगळ्यांनाच त्या माउथवॉशची गरज आहे का? नाही, किंवा आता काही काही बॉलिवूड सेलिब्रिटी माउथ फ्रेशनरचं स्प्रे वगैरे यूज करतायत, मग लोक त्यांना बघून इन्फ्लुएन्स व्हायला चालू झाले, मग ते कितपत बरोबर आहे? नाही, याच्यामध्ये माउथ वॉश हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये बेसिकली 2-3 प्रकारचे माउथ वॉश आहेत. तर ते देखील दंतवैद्याने रेकमेंड केल्यानंतरच वापरावेत. ओके. कारण त्याच्यामध्ये ॲक्वस बेस म्हणजे पाणी आणि अल्कोहोल बेस आणि काही ग्लिसरीन बेस्ड असे 3 प्रकारचे माउथवॉश येतात. तर त्यामध्ये अल्कोहोल बेस्ड जे माउथवॉश आहेत त्याचा सातत्यानं अनिर्बंध जर वापर केला गेला तर त्याच्यामुळं मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. हां, त्यामुळं प्रत्येक गोष्ट जी आहे, जी गोष्ट आपण तोंडात मध्ये घालणार आहे त्या प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ते वापरण्याची गरज आहे. केवळ फ्रेश वाटावं किंवा छान वाटावं, कारण त्याचा इफेक्ट जो आहे तो फार लॉंग लास्टिंग 24 तासासाठी असत नाही, परंतु तुम्ही स्वतःला केमिकल्सना एक्सपोज करताय की ज्याची सेफ्टी आपल्याला लॉंग टर्म मध्ये अजून प्रूव्ह व्हायची आहे. तेव्हा काही केसेस आहेत, उदाहरणार्थ हिरड्यांची काही वेळा सूज येते, काही वेळेला मौखिक दुर्गंधी असते, काही वेळेला लास्ट अक्कलदाढ येत असताना काही इन्फेक्शन असतात, काही वेळेला दात काढल्यानंतर किंवा तोंडातल्या ऑपरेशन सर्जरी नंतर मुद्दाम आम्ही काही माउथवॉश लिहून देतो, ते त्यावेळेला रेकमेंडेड टाइम पुरतच ते वापरणं गरजेचं आहे. अनिर्बंधपणे स्वतःहून जाऊन आपल्याला हे काउंटरवर मिळत आहे म्हणून माउथवॉश वापरू नयेत असा माझा सल्ला आहे. ओके सर, चालेल. आता सर, पुढच्या प्रश्नाकडे जेव्हा जातोय तेव्हा आपण जगात सुमारे 3.5 अब्ज लोकांना तोंडाचे विकार आहेत. 3.5 अब्ज म्हणजे जवळपास निम्मा क्राऊड झाला. आणि भारतात त्याचा नंबर आहे जवळजवळ 90% लोकांना दातांच्या समस्या आहेत. म्हणजे काही जणांचे दात किडले असतील, त्यांना हिरड्यांचे आजार असतील, किंवा जसं तुम्ही म्हटलं दुर्गंधी येते, तसं असे जवळजवळ 90% लोकांना भारताच्या समस्या आहेत. पण आश्चर्यकारक जर तुम्ही बघाल ह्यामध्ये गोष्ट काय आहे, तर त्यातली फक्त 5 ते 9% लोकच डॉक्टरांकडे जातात, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत. मग ही इतकी तफावत का? हां, त्याच्यात मला वाटतं जे जागरूकता होण्याची गरज होती मौखिक आरोग्याबद्दल, आणि तुम्ही मगाशीच सुरुवातीलाच म्हणाला की हे आपलं जे तोंड आहे, मुख आहे, बरोबर, हे तुमच्या आरोग्याचं द्वार आहे. बरोबर. हे इतकं महत्त्वाचं आहे. आणि ह्या आरोग्याच्या द्वारापासून आपला जो मेंदू आहे तो पण काय लांब नाही आहे. बरोबर. आणि आपण जे खातो पितो ते सगळं ह्या तोंडामध्ये चरवण होऊन ते पोटात जाणार आहे. बरोबर. तर सगळ्यात जसं आपलं देवघर असतं तेवढी स्वच्छता तोंडाची ठेवण्याची अत्यंत गरज आहे, परंतु दुर्दैवानं त्याची जागरूकता नाही आहे. बरोबर. मी तर म्हणेन की आपल्याकडे एक अजून टेंडन्सी आहे की जोपर्यंत आपल्याला अडचण येत नाही, प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे प्रचंड दंतदुखी, दातांची कळ, मग रात्री झोप उडणे, जेवण बंद होणे, सूज येणे, असहाय्य झाल्यानंतरच आमच्याकडे ते डेंटल पेशंट येतात. बरोबर. त्यामुळं त्याची जी जागरूकता व्हायला पाहिजे, ज्याला आपण प्रतिबंधात्मक प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री म्हणतो, त्याचा प्रचार होण्याची अत्यंत गरज आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, इतर आजारांच्या बाबतीत देखील आता आपण जर बघितलं तर शासनाच्या काही योजना आहेत, भारत सरकारच्या असतील, महाराष्ट्र शासनाच्या असतील, की त्यांनी काय केलेलं आहे की आता पोलिओ, फॉर एक्झाम्पल पोलिओचा एक राष्ट्रीय पातळीवर एक प्रयोग राबवला गेला. त्याचबरोबर लेप्रसी, बरोबर, त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत, रोग आहेत की ज्याच्यामध्ये एक आपल्या काय म्हणायचं त्याला, गरोदर माता, कुपोषित बालकं, ह्याच्यावर आज शासनाचे अत्यंत मोठमोठे प्रोग्राम सुरू आहेत. परवाच आपल्या दुर्दैवानं 2019-20 मध्ये कोविडची साथ आली, त्या देखील ज्या पद्धतीने जागरूकता झाली समाजामध्ये स्वच्छतेबाबत, आरोग्याबाबत, लसीच्या बाबतीत, आणि त्याचा जो प्रोग्राम राबवण्यात आला, तशा पद्धतीचा एक राष्ट्रीय लेवलला, देश पातळीवर आणि राज्य पातळीवर असा एखादा प्रोग्राम आपल्याला राबवता येईल का की जे स्कूलमध्ये आपण जाऊन, ज्या वेळेला मुलं अजून सुरुवातीला जे 6-7 वर्षाची जी मुलं आहेत त्यांनाच त्याच्याबद्दल जर आपण जागरूक केलो की बाबा दातांची आपण स्वच्छता कशी ठेवली पाहिजे, बरोबर, काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे, तर मला वाटतं
खूप त्याच्यामध्ये त्याच्यात बदल होऊ शकेल. परंतु स्कूल्समध्ये हे प्रोग्राम जर आपण राबवले आणि सर्वसामान्य लोकांसाठी, मासेससाठी, त्याच्यामध्ये मला अत्यंत अभिमानानं सांगायला लागेल की मी पण इंडियन डेंटल असोसिएशनचा, मी सांगली जिल्ह्याचा माझे अध्यक्ष आहे आणि आता मी प्राऊड मेंबर आहे. तर इंडियन डेंटल असोसिएशन हे खूप चांगलं काम करत आहे. आता केंद्र सरकारवर त्यांची बोलणी सुरू आहेत की अशा पद्धतीचे काही उपचार करता येतात का. आता दुसरा भाग, जसं जनरल जे डिसिजेस आहेत किंवा जनरल सर्जिकल प्रॉब्लेम्स आहेत तिथं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आहे, प्रधानमंत्री आरोग्य योजना आहे. अशा प्रकारच्या योजनांमुळे सर्वसामान्य लोकांचा त्याचा आपल्याला फायदा होत असताना दिसत आहे. पण दुर्दैवानं दंत क्षेत्रामध्ये जे काय आजार आहेत, विशेष करून जे लास्ट मोलर एक्स्ट्रॅक्शन आहेत, फ्रॅक्चर आहेत, सिस्ट आहेत, ट्युमर्स आहेत, ओरल कॅन्सर आहे. आता ओरल कॅन्सरला ते कव्हर करतात जनरली, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीच्या आपल्या ओपीडी लेवलला, क्लिनिक लेवलला होतात. ह्या गोष्टींसाठी शासनाने आणि इन्शुरन्स कंपन्यांनी, आता शासनाने काही योजना जर दिल्या किंवा आता कवळे बसवणे, आता सर्वसामान्य माणसाला कवळे बसवणं खूप महाग वाटतं. तर अशा जर स्कीम्स आणल्या तर आम्हा सर्व जे दंत क्षेत्रातले आपण सर्वजण आहोत, आपल्याला नक्की त्याच्यात पार्टिसिपेट व्हायला आवडेल की जेणेकरून आपला जे तुम्ही जे म्हणाला की त्याचं प्रमाण एवढं अत्यल्प आहे, ही लोक जर डेंटल क्लिनिककडे यायचे असतील तर आपल्याला त्याचा अवेअरनेस वाढवायला लागेल. प्लस राष्ट्रीय पातळीवर इंडियन डेंटल असोसिएशनच्या पातळीवर केंद्र शासन, राज्य शासन यांच्यावर चर्चा करायला लागेल आणि इन्शुरन्स कंपन्यांबरोबर आपल्याला चर्चा करायला लागेल की सर्वसामान्य माणसांना ती ट्रीटमेंट परवडू शकेल. त्यामुळे जो अवेअरनेस वाढेल, तो अवेअरनेस वाढल्यानंतर ते नक्कीच रुग्ण आपल्याकडं अगोदरच्या स्टेजला येते. आणि अगोदरच्या स्टेजला जर आले तर निश्चितच त्यांचे हेलपाटे त्रास आणि त्यांचा आर्थिक जे नुकसान होणार आहे ते नक्कीच कमी होईल. म्हणजे लोक म्हणतात डेंटिस्ट्री महाग आहे, बरोबर, डेंटल ट्रीटमेंट महाग असतं, बरोबर, म्हणून काही धजावून येत नाहीत, पण ते न आल्यामुळं त्यांचा खर्च वाढतो असं म्हणायचं. नक्की 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 नक्की. ओके सर, भारतामध्ये जवळपास दरवर्षी, तुम्ही जसं मगाशी ओरल कॅन्सरचा उल्लेख केला, भारतामध्ये सर जवळपास दरवर्षी 1,00,000 ते 1,25,000 पेशंट ओरल कॅन्सरला डायग्नोस होतात. आणि त्याचा आकडा जो आहे तो शॉकिंग करणार आहे. म्हणजे दरवर्षी 70 ते 80 हजार रुग्ण ओरल कॅन्सरमुळे मृत्यू पावतात. म्हणजे जर त्या आकड्याकडे आपण बघायचं म्हटलं तर दिवसाला कमीत कमी 220 ते 230 पेशंट आणि तासाला सर 9 पेशंट ओरल कॅन्सरमुळे आपल्या भारतामध्ये सध्या मरण पावतात. बरोबर. आणि जगातला जर आकडा घेतला आपण तर त्याच्यामध्ये आपल्या भारताचं कॉन्ट्रीब्युशन जवळजवळ 35% आहे. भयानक आहे सगळं. हो, मग हे इतकं आपल्याकडे प्रचलित का आहे अजून? तर ओरल कॅन्सरचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये अनेक प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स आहेत, परंतु जो आपल्याकडे आढळणारा मोस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन, त्याच्यानंतर स्मोकिंग आणि त्याच्यात मावा, गुटखा किंवा अशा अनेक प्रकारात तंबाखूच त्याच्यामध्ये ॲड केली जाते. तर त्याच्यामध्ये तंबाखू खाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याकडं भरपूर आहे. ॲक्च्युअली तुम्ही सांगितले ते खूप आकडे गंभीर आहेत, म्हणजे भीतीदायक आकडे आहेत ते सगळे. आणि त्याच्यामध्ये अगदी तरुण वयापासून ते वय झालेल्या लोकांपर्यंत सगळीकडे हा कॅन्सर आपल्याला दिसतो. आणि त्यासाठी आपल्याला मुख्य कारण हे तंबाखूचं सेवन आहे, त्याच्यानंतर मावा, गुटखा आहे. अजून एक कारण म्हणजे तंबाखूची मिश्री पण अजून केली जाते. बरोबर. म्हणजे दात घासण्यासाठी मगाशी मी तुम्हाला बोललो की दात घासण्याचे जवळजवळ 30-35 प्रकारचं मटेरियल भारतात वापरलं जातं. म्हणजे 60% लोक आता ब्रशिंगवर आलेले आहेत भारतात, आणि 25% लोक दोनदा ब्रश करतात. पण जे 15% जे राहिलेले आहेत ब्रशिंग न करणारे 40% लोक जे आहेत ते ब्रशिंग न करणारे 40% लोक अजूनही दंतमंजन वापरतात. आता दंतमंजनमध्ये कोळशाची भुकटीपासून ते मिश्री, तंबाखूची मिश्रीपर्यंत असे अनेक प्रकार, मग काही भारताच्या भागामध्ये जे तिथं उपलब्ध आहे, जे पारंपरिक त्यांना वाटते हे चांगलं आहे, असे प्रकार आपल्याकडे वापरले जातात. परंतु माझ्याकडे आता दवाखान्यामध्ये मी बघतो
अगदी 25 वर्षाच्या मुलांना देखील कॅन्सर झालेलं मी पाहिलेलं आहे. हे खूप अलार्मिंग आहे, कारण ही मुलं शाळेत गेल्यानंतरच ते अशा व्यसनांना बळी पडतात आणि दुर्दैवानं मग त्याचं डायग्नोसिस जे आहे ते लवकर होत नाही आणि मग त्यांना सर्जरी करायला लागते. आणि जर दुर्दैवानं ते ग्रेड 3 वगैरे जर झालं असेल बॉडीमध्ये, ज्याला मेटास्टॅसिस म्हणतो, कुठं पसरलं असेल तर निश्चितच त्या रुग्णाच्या जीवाला पण धोका निर्माण होतो. पण त्यातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत की त्या पुढं त्या मुलाचं काय आहे, त्याच्या कुटुंबाचं काय आहे, आणि जे तरुणाई ह्या व्यसनांच्या विळख्यात गेलेले आहे. आणि यामध्ये मद्यपान जे सेवन करतात त्यांना देखील तोंडाच्या कॅन्सरचा धोका आहे. जेवढा स्मोकिंगचा आहे तेवढाच तंबाखू खाण्याचा आहे. आणि माझ्याकडं काही महिला आहेत, तर मराठवाड्याच्या काही भागामध्ये तिथं मिसरीचं प्रमाण जास्त आहे महिलांच्या मध्ये. मी महिलांच्या मध्ये देखील तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण अलीकडे मी पाहायला लागलोय. पूर्वी फक्त ते पुरुषांच्या मध्ये आढळायचं. पण त्याला एक कारण हेच आहे की अजूनही ग्रामीण भागामध्ये काय काय वेळेला, आता इस्पेशली ज्यांचं जागरणाचं वगैरे काम आहे, काही ड्रायव्हर्स आहेत जे नाईट ड्युटीला आहेत, त्यांना असं वाटतं की आपण तंबाखूचं सेवन केलं तर आपल्याला झोप येणार नाही. आणि काही लोकांना अशा गोष्टी आहेत की तंबाखू खाल्लं तरच त्यांना ते काम होईल. ते मला वाटतं हे शेवटी तंबाखू एक अतिशय वाईट व्यसन आहे. आणि तंबाखूमुक्त भारत देश व्हावा, महाराष्ट्र देश आपला प्रदेश व्हावा, हे एक फार मोठं सगळ्यांचं एम आहे. त्यासाठी मध्यंतरी इंडियन डेंटल असोसिएशनने आपल्या काही केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधला होता आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी झाली होती. आज देखील मला वाटतं महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीला बंदी आहे, परंतु आजूबाजूच्या राज्यांमधून देखील हे येतं. तेव्हा हा एक शापच आहे म्हणेन मी. आधुनिक जीवनशैलीचा एक मोठा शाप आहे. आणि लहान वयामध्ये ह्याचं काउन्सिलिंग आणि संस्कार करण्याची अत्यंत गरज आहे. जसं आपण डेंटल अवेअरनेस ज्याला म्हणालो की प्रॉपर ब्रशिंग कसं करावं, त्याच्याच जोडीनं आपल्याला व्यसनांपासून दूर कसं राहावे सांगण्याची गरज आहे. बरोबर सर. कारण का जर आपण पाहतोय तर पानटपरींची संख्या वाढत चालली. नक्की. आणि पानटपरीच्या बाहेर गर्दी सुद्धा वाढत चालली. मग लहान मुलं कदाचित त्याच्यामुळे शाळेतील जाताना येताना ते ज्या गोष्टी हे पाहतात, बरोबर, त्याच्यामुळे सुद्धा देखील ते तिकडे कदाचित अट्रॅक्ट होत असणार आहेत. हा देखील मुद्दा महत्वाचा आहे. शाळांच्या आसपासच टपऱ्या आहेत. बरोबर. आणि हे देखील गंभीर आहे आणि ते बदलण्याची गरज आहे, सिस्टीम बदलण्याची गरज आहे. सर, तोंड हा शरीराचा आरसा आहे असं म्हटलं जातं. मग कोणत्या कोणत्या मोठ्या आजारांची लक्षणं किंवा त्याचे प्राथमिक संकेत आपल्याला तोंडामध्ये दिसतात? बरेचसे आजार आहेत. म्हणजे लिस्ट केली तर 30-35 असे आजार आहेत ज्याला आपण सिस्टमिक डिसीज म्हणतो, शरीराचे होणारे आजार. त्याचं तोंडामध्ये त्याचे मॅनिफेस्टेशन्स किंवा त्याचे आपल्याला काही पूर्व सूचना येऊ शकतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे हिरड्यातनं रक्त येतं, हिरड्यातनं रक्त येणे हे कॉमन लक्षण आहे, परंतु त्याच्यामध्ये ल्युकेमियासारखा जो आजार आहे, ज्याला ब्लड कॅन्सर म्हणतात, ते देखील त्याच्यामध्ये आपल्याला डिटेक्ट होऊ शकतं. व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी डिटेक्ट होऊ शकते. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहे, ज्याला आपण पॅलाग्रा म्हणतो किंवा तोंड येणे म्हणतो, तर त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसू शकतात. त्याचबरोबर क्रॉनिक किडनी डिसीज असेल किंवा डायबिटीस असेल. आता डायबिटीसमध्ये एक ज्यांचं अनकंट्रोल डायबिटीस आहे किंवा पेशंटला माहीतच नाही तो डायबिटिक आहे, पण तो त्याच्याकडे त्यावेळेला जो आपल्याकडे येतो तेव्हा एक प्रकारचा ॲसेटोन स्मेल, एक स्वीट स्मेल त्याच्या तोंडातून येतो. तर आपण ते डिटेक्ट करू शकतो की बाबा याला डायबिटीस तर नाही ना. अशा अनेक आजार आहेत. आता जॉग्रन सिंड्रोम म्हणून एक आजार आहे, त्याच्यामध्ये तोंड कोरडं पडतं, सलायव्हरी ग्लँड, लाळ ग्रंथींचा तो आजार आहे. तर जॉग्रन सिंड्रोम पण अर्ली डिटेक्शन आपल्याला करता येते. डायबिटीस आपल्याला अर्ली डिटेक्ट करता येतं. आता ज्या मुलांच्या मध्ये इनॅमल डेंटिन हायपोकॅल्सिफिकेशन, जिथे कॅल्शियम कमी आहे, जे असे तपकिरी पॅचेस आपण बघतो, त्या मुलांमध्ये इतर हाडांचे आजार काय आहेत का, किंवा जे आता राजस्थान आंध्र प्रदेशाचा जो पट्टा आहे, जो अतिशय उष्ण प्रदेशाचा पट्टा आहे, तिथं पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे. तर तिथलं पाणी जेव्हा खालनं आपण घेतो तिथं ते फ्लोराईड्स त्याच्यामध्ये जास्त आहेत. त्यावेळेला एंडेमिक फ्लोरोसिस म्हणून एक आजार आहे. तो नुसताच दातांपुरता मर्यादित नाही आहे. ते त्याच्यामध्ये जे आपण म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, जे हाडं ठिसूळ होण्याचं ते काम करतं आणि आयुष्य कमी होऊ शकतं त्या पेशंटचं. तर दातामध्ये तुम्हाला ज्यावेळेला लक्षणं दिसतात, दातामध्ये किंवा गालामध्ये, जिभेवर जी तुम्हाला लक्षणं दिसतात,
आता इवन HIV सारखे जे डिसिजेस आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन तोंडात पण येत आहे की त्यांना अर्ली कॅन्डिडियासिस वगैरे फंगल इन्फेक्शन जे आहे ते अगोदर अर्ली कॅच करतात. तेव्हा तुम्ही तोंड बघणं म्हणजे नुसताच आपण दाताचे डॉक्टर नाही आहे, आपण मुखाचे डॉक्टर आहे. परंतु बरेच लोकांना असं वाटतं की हे दाताचे डॉक्टर आहेत, ह्यांना जीभ दाखवून काय उपयोग नाही. ते जिभेसाठी आणि गालासाठी आणि कुणाला दाखवू का म्हणून मलाच विचारतात. आणि एक महत्वाचं म्हणजे कॅन्सर पूर्व लक्षणं आपल्याला तोंडामध्ये दिसतात, ज्याला आपण ल्युकोप्लेकिया, त्याच्यानंतर ओरल सबम्युकस फायब्रोसिस, कार्सिनोमा इन सिटू असे जे आजार आहेत त्या आजारांचं लक्षण पण आपल्याला दिसते. आणि अगदी कॉमन म्हणजे भारतामध्ये असलेलं म्हणजे ॲनिमिया, रक्तक्षय. आता बऱ्याच वेळेला आपल्याला आढळून येतं की हिमोग्लोबिन साधारण आपल्याला 12, 14, 16 आपल्याला पाहिजे. स्त्रियांच्या मध्ये निदान 12 पाहिजे, पुरुषांच्या मध्ये 14 पाहिजे. परंतु आता ॲनिमियाचे केसेस पण खूप आढळायला लागलेले. आणि त्या ॲनिमियामुळे काय होतं की तोंडामध्ये एक टिपिकल त्यांना तोंड यायला चालू होतं आणि तिखट लागू देत नाही. ज्या वेळेला पेशंट आम्हाला सांगतो की बाबा तिखट लागू देत नाही, सारखं तोंड येतंय, भूक कमी झालेली आहे, डोकं दुखतंय आणि चालताना धाप लागते, ह्या सगळ्या गोष्टीमुळे इव्हन डेंटिस्टकडे जरी तो पेशंट आला तरी आपण त्याच्यामध्ये ॲनिमिया आहे का, एक साधी ब्लड टेस्ट केली, एक CBC केलं तर आपल्याला लक्षात येईल की पेशंट ॲनिमिक आहे. तेव्हा अगदी अँग्युलर चिलायटिस ह्या सगळ्या गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जर आपण गेलो की आता काही स्किन डिसिजेस आहेत त्याचे देखील ओरल मॅनिफेस्टेशन्स आहेत. इव्हन ट्युबरक्युलोसिस, TB जो आहे त्याच्यामध्ये TBचं देखील रिफ्लेक्शन ओरल म्युकोजामध्ये येऊ शकते. त्यामुळं डेंटिस्टनी, दंतवैद्यांनी पेशंट आल्यानंतर, म्हणजे माझे बाबा पण डॉक्टर होते, ते सांगायचे की पेशंट चालत येऊन तुझ्या खुर्ची ज्या वेळेला बसतो तो चालतो कसा ते पण तुम्ही बघा, त्याला धाप लागते का, तो बोलतो कसा, ह्या गोष्टी बघण्याची गरज आहे. आणि बऱ्याच आजारांचं जे आहे ते तोंडामध्ये त्याचं लक्षण दिसतं, बऱ्याच आजारांचं दिसतं. सर, हिरड्या आणि हृदयविकार याचा काही संबंध आहे का? हिरड्या आणि हृदयविकाराचा अत्यंत जवळचा संबंध आहे. कारण आपल्या तोंडामध्ये काही बॅक्टेरियाज आहेत आणि त्या बॅक्टेरियांच्या ते बॅक्टेरिया पुढं लाळेमधून किंवा सबलिंगोली किंवा अन्नामधून पुढं त्या शरीरामध्ये मिसळतात आणि त्याच्यामध्ये सबॲक्यूट बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस असा एक आजार होऊ शकतो. त्याचबरोबर आता अलीकडं जे हृदयरोगाचं प्रमाण वाढलेलं आपण पाहतो अगदी तरुणांच्यामध्ये, त्यावर देखील आता रिसर्च चालू आहे की जे आपण जे थ्रॉम्बस तयार होतं, म्हणजे अथेरोस्क्लेरोसिस जे आहे, म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जे चरबी बसते, अथेरोस्क्लेरोसिस होण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये एक डेंटल डिसिजेस देखील ते आता लिंक करायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबरच मी सांगेन की काही प्रकारची जी गुडघेदुखी आर्थरायटिस, काही आर्थरायटिसमध्ये देखील डेंटल डिसीज हे त्याचं मुख्य कारण आहे. माझे एक मित्र होते, म्हणजे आहेत की ते एक प्रसिद्ध सर्जन आहेत, त्यांना देखील डेंटल इन्फेक्शनमुळं त्यांना ब्रेन ॲब्सेस झालं. बापरे. आणि अक्षरशः म्हणजे ते त्यातून वाचले आणि लवकर त्यांना ते कळलं आणि मग ते पुण्याला उपचाराला लगेच ताबडतोब गेले. पण त्यांना कळलं कारण ते स्वतः सर्जन होते, जनरल सर्जन होते, परंतु त्यांना प्रचंड डोकेदुखी चालू झाली आणि त्यांना त्यांची शुद्ध हरपा लागली. आणि त्यांच्या पत्नी पण, त्या पण हायली एज्युकेटेड डॉक्टर असल्यामुळे त्यांनी कल्पना दिली की मला असं होतंय. आणि ज्या वेळेला पुण्यामध्ये ते डॉक्टरांना ॲडमिट केलं गेलं, तो जाईपर्यंत ते बेशुद्ध झाले होते. त्यावेळेला त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले, त्यांना ब्रेन हॉल्ट ओपन करून त्यांची ब्रेन सर्जरी झाली आणि त्यानंतर त्यांचा जीव वाचला. म्हणजे आपण डेंटल इन्फेक्शन हे अत्यंत गंभीरपणे घेणं गरजेचं आहे. कारण डेंटल इन्फेक्शन, मी पेशंटना पण नेहमी म्हणतो की इथून तुमचा मेंदू फक्त 3 इंचावर आहे. त्यामुळे हृदयरोग टाळण्यासाठी किंवा मेंदूचे वगैरे सिरियस प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी, ह्या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डेंटल चेकअप वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. मौखिक आरोग्य. आणि कुठल्याही मेजर सर्जरीच्या आधी, इव्हन तुमचं नी रिप्लेसमेंट जरी असेल तरी ओरल इन्फेक्शन, तोंडातल्या इन्फेक्शनमुळं कुठल्याही सर्जरीमध्ये त्याच्यामध्ये सेकंडरी इन्फेक्शन, सुपर इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये फेल्युअर होऊ शकतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. हा छान मुद्दा सांगितला सर तुम्ही. तर त्याच्यानंतर आपण पुढं जेव्हा जातोय,
प्रेग्नन्सीचं मगाशी तुम्ही मला सांगत होता, प्रेग्नन्सीमध्ये डेंटल ट्रीटमेंट करता येते का? हो, ते सेफ असतं का? नाही, प्रेग्नन्सीमध्ये डेंटल ट्रीटमेंट करता येते, परंतु त्याला खूप मर्यादा आहेत. अच्छा. आणि काही ठराविक कंडिशन्समध्येच आपण उपचार करू शकतो. ओके. कारण ह्या प्रत्येक गोष्टीला त्या स्त्रीचे जे स्त्रीरोग तज्ज्ञ जे आहेत, जे उपचार करत आहेत, त्यांच्या गायडन्स खालीच आपल्याला उपचार करायला लागतात. कारण प्रेग्नन्सी इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स थिंग. आणि डेंटल उपचारामध्ये महत्वाची गोष्ट आहे म्हणजे डेंटल एक्सरे. कारण डेंटल दात हा हार्ड स्ट्रक्चर असल्यामुळं दाताच्या मुळापाशी काय जरी बघायला आपल्याला एक्सरे काढायला लागतात. बरोबर. आता जरी डिजिटल एक्सरे आले असले, त्याचं एक्सपोजर मायक्रोसेकंदमध्ये जरी असलं तरी ते देखील कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. त्यामुळे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरोदर स्त्री तुमच्याकडे जर एक दात दुखते म्हणून आली, युजली दे आर यंग लेडीज, आणि त्यांना आदल्या दिवशी झोप झालेली नाही आहे, ते जीव शकत नाही आहेत. बरोबर. ते जीव शकत नाहीत म्हणजे बाळाला अन्न पुरवठा काय होणार? अशा स्थितीमध्ये आपण जर त्यांना ट्रीटमेंट करायला गेलो, आपण एक्सरे काढू शकत नाही, आपण काही गोळ्या देऊ शकत नाहीत, आपले पूर्ण हात बांधलेले आहेत. तेव्हा माझी विनंती आहे की असं ज्यावेळेला आता सगळी यंग जनरेशन सुशिक्षित आहे आणि त्या आपल्यापेक्षा दे आर फोकस्ड, त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीकडे महत्त्व देण्याची अत्यंत गरज आहे की बिफोर दे प्लॅन देअर प्रेग्नन्सी, डेंटल चेकअप करून प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक आधीच सगळं करून घेतलं तर निश्चितच त्या गरोदर मातेला आणि बाळाचं त्यांची सर्व डिलिव्हरी वगैरे सुखरूप होऊ शकते. मग सर आपल्याला त्यांना काय सल्ला देता येईल, म्हणजे ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांनी किती आणि कशी काळजी घ्यायला पाहिजे दातांची, त्यांच्या मौखिक आरोग्याची, तोंडाची? तर आता मला वाटते प्रेग्नंट लेडीसाठी विशेष काळजी म्हणजे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे सकाळ संध्याकाळी 2 वेळाला ब्रश करून तोंडामध्ये कुठले अन्नकण रेसिड्युअल राहणार नाहीत ते बघणं गरजेचं आहे. आणि माउथवॉश देखील कुठला रेकमेंड आपण करत नाही त्या स्टेजमध्ये. तर दातांची स्वच्छता ठेवणे. आणि आपल्याकडे काही समजुती गैरसमजुती आहेत की आता बाळ पोटात आहे, हिला खाणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जे आहेत, पिष्टमय पदार्थ, त्यांचा आपल्याकडे वापर जास्त आहे. ते देखील दात किडण्यासाठी अत्यंत आवश्यक काय आहे की पिष्टमय पदार्थ. बरोबर. म्हणजे जे काय म्हणतो त्याला लॅक्टोबॅसिलस म्युटन्स वगैरे ह्या लोकांना जंतूंना काय आवडते तर त्यांना गोड आवडते. त्यामुळं गरोदर आहे बाबा म्हणून आपल्याकडं तिला अत्यंत गोड पदार्थ दिले जास्त खाऊ घातले. आणि गोड पदार्थ दिल्यानंतर रात्रीच्या वेळेला वगैरे ते पदार्थ तोंडात राहिले तर दात किडण्याचा धोका आहे. घरातल्या लोकांनी तिला सकस आहार द्यावा, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण करेक्ट असायला पाहिजे, पिष्टमय पदार्थ कमी केलं. डायरेक्ट स्वीट्स जे आहेत ते डायरेक्ट स्वीट्स पण देऊन उपयोग नाही. कारण हे काय व्हायला लागलं की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जेनेटिकली ज्या गोष्टी आज चालू आहेत त्याच्यामुळे तर भारत आज ज्याला डायबिटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणतो, जगाची राजधानी झालेली आहे. बरोबर. तेव्हा ह्या मुलांना दातांसाठी का होईना गरोदर मातेला डायरेक्ट स्वीट्स देऊ नयेत आणि सकस आहार त्यांना द्यावा आणि 2 वेळा व्यवस्थित प्रॉपर त्यांना ब्रशिंग करणं गरजेचं आहे. परंतु त्यामध्ये काय होतं गरोदर स्त्रीला की ज्या वेळेला प्रेग्नन्सी इंड्यूस जो नॉशिया असतो त्यामध्ये तिला बऱ्याच वेळेला उलट्या होतात आणि त्या उलट्या होत असताना जे गॅस्ट्रिक ज्यूस आहे त्याच्यामधलं जे ॲसिड आहे ते तोंडामध्ये येतं, त्याच्यामुळं देखील दातांचं इरोजन होऊ शकतं. आणि दुसरी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये असा नॉशिया येतो की कधी कधी त्यांना पेस्ट बघितल्यानंतर नॉशिया येतो. अशा वेळेला तुम्हाला पेस्ट बदलून बघायला पाहिजे. बाथरूममध्ये किंवा इतर तुमच्या आसपास जे काय सुवास जरी असला तरी तो त्यामुळं काय त्यांना चालू शकतं त्याचा अभ्यास करून कशा का होईना पद्धतीनं ते करणं गरजेचं आहे. अजून एक दंत मौखिक आरोग्यामध्ये एक फार इम्पॉर्टंट गोष्ट मगाशी बोलण्यात राहून गेली, म्हणजे 2 वेळाला ब्रश करणे, ह्या सगळ्या गोष्टी बोललो. चूळ भरणे मला वाटतं भारतीय संस्कृतीने दिलेली ती सगळ्यात मोठी देणगी आहे, वरदान आहे की जे पाश्चिमात्य देशांकडे नाहीये. कारण त्यांच्या त्या टेबल मॅनर्स मध्ये ते बसत नाही. फिंगर बाउल आणि टिश्यूनं ते हात पुसतात आणि मग ते निघून जातात आणि मग नंतर डेझर्ट्स खातात, आईस्क्रीम, चॉकलेट्स. आणि त्यामुळं अमेरिका आणि या युरोपियन कंट्रीमध्ये आपल्यापेक्षा दुप्पट दात किडण्याचं प्रमाण आहे. बरोबर. कारण ते चूळ भरत नाहीत. बरोबर. आता मला समजलंय की अमेरिकन स्कूल्समध्ये ते आता माउथ रिन्झिंग हॅबिट शिकवा लागलेत, ते चूळ भरायला शिकवा लागलेत. मला वाटतं आपल्याकडे आहे. तर भारतीय आपल्याला जे मिळालेलं आहे की बाबा आपण जेवल्यानंतर किमान 3 वेळा खळखळून चूळ भरणं अत्यंत गरजेचं आहे की त्याच्यामध्ये, कारण ह्या सगळे जे बॅक्टेरिया आहेत हे ॲसिडिक मीडियममध्ये वाढतात. बरोबर. ओरल कॅव्हिटीमध्ये दात किडणे म्हणजे काय की अन्नकण तिथं येतो
मग हे सगळे बॅक्टेरिया तिथे येतात. त्याच्यानंतर त्यांचं अन्न म्हणून ते जे काय पिष्टमय पदार्थ आहेत, कार्बोहायड्रेट आहेत, स्वीट्स आहेत, ते खातात. त्यानंतर काही प्रकारचे ॲसिडिक ॲसिड सारखे ॲसिड तयार करतात. ते ॲसिड काय करते, इनॅमलला होल पाडते, एक छिद्र पाडते. बरोबर. मग हळूहळू त्या जंतूंना बसायला जागा मिळते. बरोबर. जसं आपण म्हणतो की आता सेटल व्हायला पाहिजे लाईफमध्ये, एक फ्लॅट घ्यायला पाहिजे, त्यांना फ्लॅट मिळतो. हा, आणि तो फ्लॅट मिळाला की छानपैकी ते त्याच्यामध्ये राहतात. मग ते त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवतात आणि मग तिथं कॅव्हिटी तयार होते. म्हणून मी नेहमी म्हणतो की रात्र वैरायची का, तर हे काम रात्री होतंय. बरोबर. कारण दिवसा मालक जागा असतो. बरोबर. तो बोलतो, तो चूळ भरतो, तो खातो पितो. बॅक्टेरियाना शांतपणा मिळत नाही. बरोबर. म्हणून मालक झोपला की हे बॅक्टेरिया बाहेर येतात. म्हणून रात्रीचं ब्रशिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि लो कार्ब डाएट, जे स्वीट्स, आता पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे आपण पण आता भारत इज ऑल्सो डेव्हलपिंग. आता आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे चाललोय. त्यामुळं आपल्याकडे पण आता म्हणजे माझ्या बालपणी सांगली जिल्ह्यातच एकच बेकरी होती, अरोमा बेकरी म्हणून एक प्रसिद्ध बेकरी होती. आणि त्यावेळेला महिन्यातनं वगैरे ब्रेड खायला मिळायचा. बापरे. म्हणजे ब्रेड ही वस्तू एक अशी होती. परंतु आता ह्या डेव्हलपमेंटचाच एक भाग आहे की बाबा अनेक बेकऱ्या व्हायला लागलेल्या आहेत. बेकरी ही सुद्धा समाजाची आवश्यकता आहे. परंतु ते जे काय तुम्ही खाल, तुम्हाला आवडते ते जरूर खा. आईस्क्रीम खा, चॉकलेट्स खा, त्याच्यावर कुठलीही बंदी नाही आहे. पण ते तोंडात ठेवू नका शिल्लक. ते पोटात जाऊ दे, नाहीतर चूळ भरून बाहेर जाऊ दे. ते रात्री जर तुम्ही झोपल्यानंतर जर तुमच्या तोंडामध्ये हे पदार्थ राहिले तर निश्चितच तुम्हाला कॅव्हिटीज तुमच्या चालू होऊ शकतात. बरोबर. सर, तुम्ही आताच बेकरीचा विषय काढला. बिस्किट्स, ब्रेड, ह्या सगळ्या गोष्टी, वेपर्स, चिप्स, जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या काळात असं काही अवेलेबल नव्हतं. मग आत्ताच्या काळामध्ये लहान मुलांच्या मध्ये जे दातांचं किडण्याचं प्रमाण वाढतंय ते ह्या सगळ्या गोष्टीमुळे वाढतंय का, की नंबर ऑफ पेशंट, आता जो अडल्ट पेशंटचा नंबर होता तितकाच नंबर ऑफ पेशंट आता लहान मुलांचा सुद्धा दिसून येतोय? बरोबर. नाही, त्याच्यामध्ये ते एक कारण आहे. बेकरी प्रॉडक्ट्स हे एक कारण आहे. फास्ट फूड हे दुसरं कारण आहे. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे पालकच जर रात्री ब्रश करत नसतील, बरोबर, ते मुलांपुढे ते आदर्श निर्माण करू शकत नाही. किंवा पालकांनी रात्री ब्रश करणं गरजेचं आहे. अजून एक कारण आहे, जे अगदीच लहान मुलं आपल्याकडे येतात, 2 वर्षाची 3 वर्षाची, त्यांच्यात दात किडण्याचं एक कॉमन प्रमाण म्हणजे त्याचं कारण म्हणजे की ते जे आपण औषधं देतो, की आता त्यांना सर्दी, खोकला, पडसं, ताप असे काही कॉमन लहान मुलांच्यात आजार असतात, त्याच्यासाठी ते सिरप्स देतात. सिरप म्हणजे काय, पाक. बरोबर. मराठी त्याचा अर्थ पाक. या सगळ्या सिरपमध्ये हायली सॅच्युरेटेड शुगर आहे. बरोबर. ज्या वेळेला बाळाला ही औषधं दिली जातात त्याचा एक आपण पेंट केल्यासारखं एक लेअर दातावर राहतो. आणि म्हणून लहान मुलांच्या मध्ये दात किडण्याचं ते एक प्रमाण आहे. माझी सर्व पालकांना, विशेष करून आई जास्त काळजी घेते मुलांची, की जर अशी औषधं जर पाजण्यात आली त्याच्यानंतर त्या सीझन प्रमाणे पाणी पाजणं गरजेचं आहे. बेकरी प्रॉडक्ट म्हणजे काय, बऱ्याचसा त्याचा बेस मैदा आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये साखर असते. मैदा देखील चिकट आहे. आणि तो काय करतोय, ज्याला आपण शुगर्स म्हणतो, त्याच्यापेक्षा घातक आहे स्टिकी शुगर्स. स्टिकी शुगर जे आहेत दे आर व्हेरी डेंजरस, कारण ते चिकटून बसते दातांना. बरोबर. आणि दातांना चिकटलं की ह्या संधिसाधू बॅक्टेरियांना आणण्याचे चान्स मिळतो. बरोबर. म्हणजे हे स्टिकी शुगर्स, मेलेडी, इक्लेअर्स अशा कॅन्डी चॉकलेट्स मध्ये सुद्धा ह्या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या आता चॉकलेट्स आलेले आहेत, ते सगळे समान घातक आहेत. आणखीन एक सर, तुम्ही मगाशी मुद्दा सांगितलात की जे नवजात आहेत, म्हणजे नवीन आता जे पालक झालेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका असते की लहान बाळांचं ब्रश कधीपासून करायचं. काही जणांचं असं असतं की सगळे तोंडात दात उगवून येऊ देत, मग मी ब्रश करायला चालू करते, मग मार्केटमधून त्याच्यासाठी ब्रश आणायचं. बरोबर. नाही, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, साधारण एक 1-1.5 वर्षापर्यंत वगैरे त्या बाळाला ब्रश करणं सोपं नाही आहे. बरोबर. कारण ब्रश करत असताना ते बाळाला इंजुरी पण होऊ शकते. तेव्हा मला वाटतं साधारण एक बाळ 2-1 वर्षाचं झालं तर आपण त्याला त्या वयाला जे मिळतात ती पेस्ट आणि तो ब्रश वापरणं गरजेचं आहे. बरोबर. तोपर्यंत त्या मातेनं तिच्या बोटाने त्या दातांना स्वच्छ करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे करत असतानाच दात किडण्याचा धोका लक्षात घेऊन तिला आहार जो आपण देतो, बरोबर, प्रत्येक आहारानंतर तिला पाणी प्यायची सवय बाळाला लावण्याची गरज आहे. सर, आता जेव्हा लहान मुलांबद्दल बोलतोयच आपण,
तर त्याच्यामध्ये आणखीन एक असा समज असतो पालकांचा किंवा सगळ्या समाजामध्ये की दुधाचाच दात आहे, बरोबर, पडून जाईल, बरोबर, त्याला दाखवायला जायची काय गरज आहे, बरोबर, त्याची काळजी घ्यायची काय गरज आहे. मग जर समजा हे दुधाचे दात त्याचा ठराविक काहीतरी कालावधी असेल, बरोबर, त्याच्या आधीच जर हे खराब झाले, पडले, तर त्याचा काही दुष्परिणाम त्या बाळावरती होईल का? अतिशय निश्चित. आणि तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. या बाबतीत काय होतं की दुधाचे दात जे आहेत ते 20 असतात फक्त, हो, आणि परमनंट दात असतात 32. हे देखील बऱ्याच लोकांना माहित नाही. बरोबर. कारण त्या बाळाचा जो खालचा जॉ आहे, जबडा, तो छोटा आहे. त्याच्यामध्ये खाली 10 आणि वर दात अकोमोडेट होतात. बरोबर. पुढे बाळ जसं मोठं होईल तसं त्याचा चेहरा मोठा होईल, तसं एकूण 12 दात नंतर येतात. त्यांना आपण परमनंट दात म्हणतो, कायमस्वरूपी दात. बरोबर. आणि दुधाचे दात जे आहेत ते खालच्या जबड्यात 10 आणि वरच्या जबड्यात 10 आहेत. ते पडतात कधी? तर सगळ्यांना असं वाटतंय की पुढचे दात ज्यावेळेला यायला चालू होतात साधारण 6 ते 7 वर्षाला, त्याच वेळेला त्यांना वाटतं की झालं आता दुधाचे दात पडायला चालू झाले. परंतु हे सत्य नाही आहे. त्याची क्रोनॉलॉजी अशी आहे की जे पुढचे दात आहेत 4 ते 6 ते 7 वर्षे पडतात. दुधाच्या ज्या 2 दाढा आहेत त्या दाढा वयाच्या 9 ते 11 ह्या वयोगटात पडतात. म्हणजे ते आपण 10 लक्षात ठेवू. हे 7 आणि हे दाढा 10 आणि त्याच्यामध्ये जो सुळा आहे जो सेंटरपासून 3 नंबरला आहे तो साधारण 12 वर्षे पडतो. बापरे. म्हणजे आपल्याला दुधाचे दात कधीपर्यंत सांभाळायला पाहिजेत? 12 वर्षापर्यंत सांभाळायला पाहिजेत. पण इथं 7व्या वर्षापर्यंत देखील काळजी घेतली जात नाही. बरोबर. त्याच्यामुळे काय होतंय की दुधाचे दात किडतात. दुधाचे दात किडल्यानंतर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. कधी दात मग त्याच्यामध्ये बाळाला ताप यायला लागतो. बऱ्याच वेळेला डेंटल इन्फेक्शनमुळे त्यांना जे लंग्स जे न्यूमोनियासारखे आजार होतात, त्यांचे पोट बिघडतं, ते जेवण करू शकत नाहीत प्रॉपरली, मुलं चिडचिडी होतात. त्याचा परिणाम त्या कुटुंबाच्या आरोग्यावर होतो. ज्या घरात हसरं बाळ असेल ते कुटुंब हसरं असतं. बाळाला काय झालं की ते सगळे पॅनिक होतात. त्यासाठी गरजेचं काय आहे, परत तोच पॉइंट आहे की हा दात दुधाचा आहे का परमनंट आहे हे ओळखण्यासाठी त्याला लागणारं शिक्षण सर्वसामान्य लोकांकडे नाही आहे. बरोबर. त्यांनी म्हणून डेंटल चेकअप बाळाचं अत्यंत करणं गरजेचं. बरोबर. बाळ एकदा 2-3 वर्षाचं झालं, प्रत्येक 6 महिन्याला तुम्ही त्या बाळाला डेंटिस्टकडे घेऊन जा. बरोबर. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तरार्थ काय आहे की ज्या वेळेला दुधाचा दात किडतो त्याला करायचं काय? आता अत्यंत आधुनिक ट्रीटमेंट आलेले आहेत. त्याला म्हणजे पल्पोटॉमी करू शकतो, पल्पेक्टॉमी करू शकतो, त्याला आपण कॅप बसवू शकतो, ते सगळं करू शकतो आपण. परंतु हे करत असताना त्या बाळाला भूल जी द्यायची आहे, तोंडामध्ये भूल द्यायची आहे, ते लहान बाळ त्या सगळ्या मोठीच माणसं जिथं घाबरतात बरोबर तिथं ते लहान बाळ आपल्याबरोबर सहकार्य करू शकत नाही. तर अशा वेळेला आम्हाला कधी कधी जे मोठ्या ऑपरेशन थिएटरमध्ये जी भूल देतो ती भूल देण्याची आवश्यकता पडते. आणि ते आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे त्याच्यामध्ये मोठी रिस्क पण आहे. तर आपल्या बाळाला जिथं मल्टिपल म्हणजे अनेक दात किडलेत तिथं आम्ही डेंटल OPD मध्ये ते करू शकत नाही. आम्ही त्या बाळाला ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन त्याला भूल देऊन तिथं ॲनेस्थेशिया देऊन तिथं आपल्याला ऑपरेट करायला लागतं. ओके. आणि ती सगळं टाळायचं असेल तर आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आता होतंय काय, कधी कधी दुर्दैवानं दात एवढा किडलेला असतो, बाळाचं वय त्याचं असतं 5 वर्ष 6 वर्ष, बरोबर, आम्हाला तो काढायला लागतो का, तर त्याला आम्ही पुनर्वसन करू शकत नाही. बरोबर. त्याला रूट कॅनल करता येत नाही, काहीच करता येत, त्याला काढून टाकावं. त्या केसमध्ये काय होतं की त्या जागी जो येणारा दात आहे, आता फॉर एक्झाम्पल दुधाची दाढ जी 10व्या-11व्या वर्षी येणार आहे त्या जागेचा दात मी 6व्या वर्षी काढला, बरोबर, तर त्या जागी जी उपदाढ येणार आहे, प्रीमुलर जो येणार आहे तो येत असताना त्याला दिशा सापडत नाही. बरोबर. दुधाच्या दातांची जी मुळं आहेत त्या मुळाच्या खालीच ते टूथबड असते, त्यामुळे ते 2 कामं करते की त्याला दिशा दाखवते आणि जे न्यूरोटॅक्टाईल सेन्सेशन आहे, तोंडामधले जे व्हायब्रेशन्स आहेत, मेकॅनिकल, न्यूरोलॉजिकल, ही सगळ्या गोष्टी त्या टूथबडला ते सांगते, कम्युनिकेट करते की तुला इथनच यायचं आहे, इथूनच उगवायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर अर्ली दात काढला तर तो दात दिशाहीन होतोय. म्हणून आपल्याला इम्पॅक्टेड प्रीमोलर जे दिसतात, आडवे आलेले, कुठेही आलेले, कधी कधी जिभेच्या बाजूने फुटतात, कधी त्याचं डायरेक्शन चेंज होऊन आतच न उगवणार इम्पॅक्टेड राहतो. आणि तो भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे मागचा दात पुढे येतो. मगाशी तुम्हाला सांगितलं 3 परमनंट दाढा आपल्याला 6व्या वर्षी, 12व्या वर्षी आणि 18व्या वर्षी, 6चा पाडा आहे. 6व्या वर्षी उगवलेली जी दाढ आहे
ते तुम्ही जो दात काढलाय तिकडे सरकायचा प्रयत्न करते बरोबर आणि जरी हा दात सरळ उगवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला स्पेस राहत नाही. बरोबर. त्याच दरम्यान जो वरचा दात आहे तो मग पुन्हा खाली यायला लागतो आणि दाताची जी लेवल आहे, जे प्लेन ऑफ ओरिएंटेशन आहे, ते सगळं बिघडतं. सगळं बिघडून जातं. म्हणजे दुधाच्या दातामध्ये बिघडलं की परमनंट दातामध्ये 100% बिघडतं. अच्छा. हा, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या लहान मुलांची दात म्हणजे आपल्याला काढायला लागतात हम्म. आणि तिथं जर आपण स्पेस मेंटेनर जर नाही बसवला ते खूप परत कॉस्टली ट्रीटमेंट आहेत. काही वेळेला स्पेस मेंटेनर बसवायला लागतो, पण नाही बसवला तर दाताची जी अरेंजमेंट आहे ती सगळी चुकते आणि इव्हन जे जॉचा जो वाढीचा वेग आहे, जबड्याचा जो ग्रोथ आहे, ते ग्रोथ देखील कमी होते. बऱ्याच मुलांचे चेहरे लहान होतात. बरोबर. का तर तुम्ही जर जेवला, तुम्ही जर हे जे आपण मसल्स ऑफ मॅस्टिकेशन म्हणतो हेच व्यायाम आहे. बरोबर. आणि बोन्स कधी वाढतात, त्या जे मसल त्याला जोडलेले आहेत, जे स्नायू त्या जबड्याच्या हाडांना जोडलेले आहेत, ते मसल्स जसे जसे वर्क करतात तसं तो जबडा रुंदीनं आणि लांबीनं वाढायला चालू. मग ही मुलं जी असतात, दात किडलेली मुलं, ही खाण्याचं टाळून गिळायला शिकतात. बरोबर. आणि बऱ्याच मुलं मी बघितलं की आईला चहात बुडवून बिस्किट दे म्हणतात किंवा मॅगी सारखे पदार्थ खातात. का? ते गिळतात, चावत नाहीत. चावलं तर दुखतंय, चावता येत नाही, हे कारण आहे. त्याच्यामुळे इव्हन जबड्याची जी ग्रोथ आहे, म्हणजे खालचा जबडा बऱ्याच वेळेला आम्ही बघितले रेट्रोग्नॅटिक, बरोबर, लहान असतो. वरचा जबडा पुढं आणि खालचा जबडा आत, अशा प्रकारचे केसेस त्यामध्ये दिसतात. बरोबर. त्यामुळे जबड्याची वाढ होण्यासाठी दुधाच्या दातांची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्यानंतर स्पेस मेंटेन करणे, नवीन येणाऱ्या दाताला दिशा दाखवण्यासाठी दुधाचे दात अत्यंत महत्वाचे आहे. मी तर म्हणेन परमनंट दाताचं जे फाउंडेशन आहे तेच दुधाचे दात आहे. बरोबर. तेव्हा लहान मुलांना तुम्ही काही करू नका, कारण बऱ्याच पालकांना ते समजेल न समजेल. काही जागृत पालक असतील त्यांना समजू शकते, पण तुम्ही रेग्युलर त्या बाळाला डेंटल चेकअपसाठी नेणं अत्यंत गरजेचं आहे. हो सर. आता जेव्हा लहान मुलांचं झालं, आता जी नवीन यंग जनरेशन येते, म्हणजे 25-30शीतली 35शीतली, जे IT सेक्टरमध्ये आहेत जॉबला, किंवा ज्यांचं लॉंग टाइम कॉम्प्युटरवरती काम राहतं, किंवा ज्यांचे नाईट शिफ्ट आता असं चालू झालं, बिकॉज त्यांची USA बेस्ड कंपनी असते, जर्मन बेस्ड कंपनी असते, तर ते नाईटला तिथं जॉब करत असतात. त्यांचं डे अँड नाईट काही जणांचं काम चालू असतं. मग यांच्यामध्ये सुद्धा दातांचे प्रॉब्लेम्स होतात का? म्हणजे बऱ्याच वेळा ते स्ट्रेस वगैरे असतं, त्याच्यामुळं काही समस्या उद्भवते का? हो, ते त्या प्रकारचे पण आता रुग्ण यायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये मुळात कम्प्युटर फील्ड किंवा ITतलं काम आणि डेंटल डिसीज असा डायरेक्ट काही संबंध जरी नसला तरी काय होतं की कामाचा जो स्ट्रेस आहे, जो तणाव आहे, त्या तणावामुळं दाताचं जे आपण एकमेकांना जे दात आहेत ते दात असे दाबून धरले जातात. त्याला क्लेंचिंग ऑफ टीथ म्हणतात, किंवा ब्रुक्सिझम, म्हणजे दाताला दात ग्राइंड होणे. कारण कुठंतरी खाणं वगैरे, त्याचं मेन कारण तणाव आहे. ह्याचा परिणाम काय व्हायला लागला की दातांचं एकमेकांच्यावर दाबून धरणे किंवा घासणे, ह्याच्यामुळे दाताचा जो मगाशी आपण बोललो सगळ्यात महत्वाचा वरचा जो थर आहे इनॅमल, तो घासला जायला लागला. बरोबर. तो घासला गेल्यानंतर कालांतरानं मग थंड पाणी, गरम पाणी न लागू देणे, दात दुखणे, कधी कधी दात फ्रॅक्चर पण व्हायला लागले. बरोबर. परंतु आता जर ब्रुक्सिझम असेल तर त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. ह्या माणसाचं नाईट ग्राइंडिंग, दात तो चावत असेल, का चावतोय बाबा, बरोबर, तर त्याच्या कारणापाशी जाऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे काउन्सिलिंग करून त्यातनं निश्चित बाहेर जाता येते. सर, तसा अजून एक मला मुद्दा विचारायचा होता. माझे वडील शिक्षक असल्यामुळं, शिक्षक आणि जे सिंगर्स वगैरे आहेत, म्हणजे ज्यांना जास्त वेळ बोलावं लागतं, कंटिन्यू बोलावं लागतं, मग त्यांच्यामध्ये कधी ड्राय माउथ किंवा त्यांच्यामध्ये ओरल हेल्थ प्रॉब्लेम तुम्हाला अनुभवायला मिळालेत का? हो, नक्कीच. म्हणजे काय होतं की बराच वेळ ज्यांना बोलायला लागतं त्यांच्यामध्ये जी तोंडामधली लाळ त्यांची कमी होती आणि बोलत असताना तोंडामधनं बोलत असताना तोंड ड्राय होतं आणि त्यांना मग अधूनमधून त्यासाठी थोडंसं पाणी पिणं वगैरे गरजेचं आहे. ते केलं तर मला वाटतं गंभीर समस्या काय नाही आहेत, परंतु जर फार प्रमाणात जर तोंड कोरडं पडायला लागलं तर आता ते त्यांचं प्रोफेशन तर काय बदलू शकत नाही. बरोबर. त्यांना फक्त काळजी घेणं म्हणजे मधनं हायड्रेशन कसं होईल आपलं, की बाबा एक 10-15 मिनिटांचं, जसं कम्प्युटर पुढे आपण म्हणतो की तुम्ही डोळे ब्लिंक करा, बरोबर, आणि थोडंसं उठून फिरून परत कम्प्युटर पुढे बसा, त्याच पद्धतीनं शिक्षकांना देखील मध्ये
10 मिनटं बोलल्यानंतर 1-2-4 मिनटं थांबून थोडंसं पाणी बिणी पिऊन ते बोलणं गरजेचं आहे. ओके. त्यामध्ये मेन म्हणजे ओरल सलाइवा जो आहे तो नॅचरली इव्हॅपोरेट होतो. बरोबर. बोलत असताना तोंड ड्राय होतच. हो. तोंड फार वेळ बंद करून जे ठेवतात त्यांना देखील तो प्रॉब्लेम येतोय की बराच वेळ तोंड बंद ठेवलं तरी देखील हे ॲनरोबिक जे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत त्यांना संधी मिळते. बरोबर. त्याच्यामुळं पण काही वेळेला मग बॅड ब्रेथ वगैरे येतं. बराच वेळ तोंड बंद करून ठेवलं बरोबर. त्या देखील समस्या येतात. पण त्यासाठी पाणी पिणं, चूळ भरणे ह्या 2 गोष्टी जर करता आल्या तर निश्चित त्याच्यावर मात करता येईल. ओके. डेंटल टुरिझम म्हणजे काय? आणि आता भारतामध्ये जसं बघितलं तर भारतामध्ये हा नंबर वाढतोय डेंटल टुरिझमचा. त्याच्याबद्दल काय माहिती देऊ शकाल? डेंटल टुरिझम हे मेडिकल टुरिझम सारखंच आहे. आता आपल्या देशामध्ये आता खूप चांगले डॉक्टर्स आहेत, चांगले उपचार होतात आणि जे डायग्नोस्टिक इक्विपमेंट आहे ते देखील आता एकदम चांगल्या प्रकारचं आहे. तेव्हा परदेशामध्ये आपले जे लोक आहेत बरेचसे भारतीय येतात आणि काही परदेशी पण आपल्याकडं ट्रीटमेंटला येतात. त्यांचं आता प्रमाण वाढलेलं आहे. तर डेंटल ट्रीटमेंट घ्यायला भारतात जे लोक येतात बाहेरचे ते मुख्यत्वे करून ट्रीटमेंटसाठी येतात. त्याला डेंटल टुरिझम किंवा मेडिकल टुरिझम म्हणतात. उपचारांची कॉस्ट आता बऱ्याच वेळेला जे मूळ अमेरिकन्स आहेत, ओरिजिनल जे तिथलेच रहिवासी आहेत, काही लोकांना बरेचसे प्रॉब्लेम्स त्यांचे इन्शुरन्समध्ये कव्हर होतात. पण काही गोष्टी इन्शुरन्समध्ये पण कव्हर होत नाहीत. बरोबर. आणि त्याची कॉस्ट किती आहे? आता माझे एक नातेवाईक आता तिथं रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे. तर तिनं मला सांगितलं, म्हणजे तिनं हे सांगून पण मला 4 वर्ष झाली की एक रूट कॅनल ट्रीटमेंट आणि एक सिरॅमिकची जर कॅप केली तर साधारण त्याला 1,80,000 खर्च येतो. बापरे. एका दातासाठी. त्यामुळं कधी कधी विनोदानं सगळे काय म्हणतात की मेनी इंडियन्स आर कमिंग टू इंडिया नॉट फॉर देअर रूट्स. बरोबर. बट फॉर देअर रूट कॅनल्स. कारण जे आपले रूट्स आहेत, आपले पूर्वज आहेत म्हणून येतात. पण विनोदानं असं म्हणायला लागले की दे आर कमिंग फॉर रूट कॅनल्स. कारण तुम्ही अमेरिका टू इंडियात विमानाचं तिकीट काढून जरी आला तरी इंडियात रूट कॅनल परवडते. बरोबर. हा भाग त्याच्यातला महत्वाचा आहे. त्याचबरोबर मी असं म्हणेन, मी इंडियन डेंटल जे डॉक्टर्स आहेत, डेंटिस्ट, त्यांचं मी कौतुक पण करेन की आपण नेहमी त्यांना फॉलो करत होतो. बरोबर. की आपण काय झालं की तिकडं असं झालं, इकडं असं झालं. पण आता ते लोक आता इंडियात येऊन उपचार घ्यायला लागले. हे अत्यंत आपल्या देशासाठी अभिमानास्पद आहे. ओके. आता सर, इम्प्लांट नावाचा जो प्रकार सर्रास सगळीकडे लोकांना ऐकायला मिळतोय, बघायलाही मिळतोय, यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती, सगळीकडे. तर इम्प्लांटचा असा काय फायदा झालाय? खूप चांगला प्रश्न आहे आणि आता तो करंट सिनारिओला लागू होतोय. मग इम्प्लांट म्हणजे काय? तर एक प्रकारचा तो स्क्रू आहे. ओके. तो मला वाटतं टायटॅनियम हा अतिशय नोबल मेटलमध्ये आहे. टायटॅनियम हा महाग धातू आहे. बरोबर. आणि त्याच्यात हाय कॅरेक्टर आणि हाय त्याचे क्वालिटीज आहेत, ज्याच्यामध्ये गंज रोधक, त्याला गंज न पकडणे, त्याचं ॲक्युरेसी ऑफ शेप, त्याचं शायनिंग आणि ड्युरॅबिलिटी आणि बायोकम्पॅटेबिलिटी. बायोकम्पॅटेबिलिटी म्हणजे काय की ते तुमच्या शरीराला कुठलाही अपाय करणार नाही. इव्हन आता जे गुडघ्याचं सांधेरोपण वगैरे करतात, हिप जॉईंट रिप्लेस करतात किंवा स्पाईनमध्ये वगैरे स्क्रू वापरतात, ते सगळे आपल्याला टायटॅनियममध्ये वापरतात. तर आता ह्या सगळ्या स्क्रूज जे आहेत टायटॅनियमचे, तर ते बसवत असताना जिथं आधार नाही तिथं आज आपण बसवतो. पण काही लोकांना असं वाटतं की माझे बाजूचे दात तुम्ही का घासावेत? बरोबर. ते हेल्दी आहेत, चांगले आहेत, तुम्ही मला तिथंच बसवा. बरोबर. मग अशा वेळेला तो एक ऑप्शन होतं की ते इम्प्लांट करणं गरजेचं आहे. जिथं सपोर्ट नाही, जिथं पारंपरिक ब्रिज बसत नाही, तिथं इम्प्लांट बसवायला पाहिजे. किंवा जिथं पेशंटची रिक्वायरमेंट आहे की बाबा मला इथं इम्प्लांटच पाहिजे, तिथं आपण इम्प्लांट बसवू शकतो. हे त्याचे फायदे आहेत. परंतु याच्यामध्ये इम्प्लांटचे तोटे पण आहेत. इम्प्लांटला काय आहे की काही पेशंट समजा त्यांना सिस्टेमिक डिसीज झाले, डायबिटीस वगैरे आहे, किंवा त्यांना काही आर्थरायटिस वगैरे गोळ्या चालू आहेत, अशा पेशंटना जिथं ऑस्टिओपोरोसिस आहे, जिथं हाडांची कंडिशन चांगली नाही आहे, एजिंग आहे, अशा केसमध्ये इम्प्लांट हे फेल होऊ शकते. ओके. तेव्हा इम्प्लांट बसवायचं का नाही ही पेशंटची जरी चॉईस असेल
तरी ते तज्ज्ञ जे डॉक्टर, त्यांचे जे फॅमिली डेंटिस्ट डॉक्टर आहेत, त्यांचा सल्ला घेणं गरजेचं ओके. की बाबा मी इम्प्लांट मला बसू शकेल का नाही. बस केवळ एक बसूया चला अशा इच्छा म्हणून पद्धतीने, नको. हा इच्छा म्हणून न बसवता ते बसवणं गरजेचं आहे. त्यात देखील आता खूप प्रगती झालेली आहे. सिंगल दात इम्प्लांटमध्ये बसू शकतोय, मल्टिपल दात बसू शकतात, इवन तुम्हाला इम्प्लांट सपोर्टेड कवळी बसते. सर जसं इम्प्लांटचं आपण हे केलं तसंच आता मध्ये अलायनर्स नावाचा एक प्रकार आलाय. म्हणजे सगळीकडे सोशल मीडियावरती यूथ्समध्ये याचं खूप जास्ती ब्रँडिंग करण्यात आलंय अलायनर्स नावाचं. मग त्याचं काय म्हणजे फायदेशीर आहे ते की त्याचं काही जे पूर्वीच्या काळात फिक्स्ड ऑर्थो म्हणजे जे ब्रेसेस किंवा क्लिप लावून करणं, त्याच्यासोबत जर ह्याला कम्पेअर केलं तर आपण कसं दाखवू शकतो? बरोबर. डिजिटल क्रांती जी झाली डेंटिस्ट्रीमधली, त्याचा पार्टच अलायनर आहे. ओके. अलायनर म्हणजे काय, इनव्हिजिबल, म्हणजे तुम्हाला ते दिसत नाहीत. असे प्लॅस्टिकचे 2 प्लेट येतात, एक वर एक खाली एक, आणि तुमच्या दातांना कुणीकडे वळवायचं हे एका कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट जे आहेत त्यातले ते एक्सपर्ट ठरवतात की तुम्हाला आपले जे पारंपरिक ब्रेसेस लावतो आपण, जे बँड्स आणि ब्रॅकेट्स लावतो, ह्याच्यामध्ये दात आपण त्याला रिपोजिशन करतो. बरोबर. त्या वायर, ठराविक गेजची वायर वगैरे वापरून. पण इथं काय होतंय, तिथं एक पोकळी निर्माण केली जाते आणि त्या पोकळीमध्ये तो दात कुठं पाहिजे तिथं ढकलला जातो. म्हणजे एक्झॅक्टली ते अपोजिट काम करतात. बर. आता गंमत काय आहे, ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे की हे तुम्ही जे म्हणाला क्लिअर अलायनर्स, हे क्लिअर अलायनर्स तुम्हाला एकदा तुम्ही एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेला, ते तुम्हाला स्कॅनमधनं त्यांनी ते लॅबला पाठवलं, तुमच्या पत्त्यावर तुम्हाला ते प्लेट्स येतात. ओके. महिन्याला 2 प्लेट्स येतात. तुमचं तुम्ही ते वेअर करायचं आहे. बरोबर. आणि हे तुमचं काम आहे. बरोबर. परंतु जे आपण ब्रॅकेट्स लावतो त्यासाठी तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज आहे. बरोबर. दुसरं, जे क्लिअर अलायनर्स आहेत ते दिसायला ॲक्सेप्टेबल आहेत. म्हणजे एस्थेटिकली आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करतात, इकडे ते ब्रेसेस दिसायला त्यांना ऑड वाटतात म्हणून ते वापरतात. बरोबर. आणि इथं तुम्हाला ते करायला लागतं ते काम. आता सर आणखीन एक विचारायचं म्हणजे मॉडर्न डेंटिस्ट्रीच्या ह्या सगळ्या नावाखाली काही मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जसं बघण्यात आलं, आमच्या पुणे असेल, मुंबई असेल किंवा बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, तिथं काही डेंटिस्ट हे स्किन आणि हेअरची ट्रीटमेंट करायला चालू झाले. म्हणजे स्किन पिलॉप करणं किंवा ते हेअरला PRP वगैरे सेशन्स देणं, ह्या सगळ्या गोष्टी. मग ते त्यांनी कितपत ते योग्य आहे किंवा लोकांनी अशा डॉक्टरांकडे जावं का त्या सगळ्या गोष्टींसाठी? नाही, माझं या बाबतीत एकदम क्लिअर थॉट प्रोसेस आहे की हे जे शॉर्ट कोर्सेस असतात की 2 दिवसात 4 दिवसात, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला रुग्णावर त्याचे प्रयोगच होतात. बरोबर. कारण ती व्यक्ती 8-10 दिवसात, 15 दिवसात, महिन्यामध्ये, त्यामुळे अजून एखादी तुम्ही फेलोशिप केली 6 महिन्याची, वर्षाची, तिथं तुम्हाला थोडं तरी नॉलेज मिळते. पण जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांना जे 3 वर्षात वगैरे जे ते शिकतात, त्यांनी अनेक केसेस हँडल केलेले असतात, त्या दर्जाचं काम शॉर्ट कोर्स करून कोणीच करू शकत नाही. मग ते स्किनमध्ये असू दे, इतर जनरल मेडिसिनमध्ये असू दे किंवा इवन डेंटिस्ट्रीमध्ये असू दे, की एखादा काहीतरी एक 8 दिवसाचा कोर्स केला. माझी सर्व रुग्णांना एकच विनंती आहे की तुम्ही कुणाकडे काम करून घेतला तरी ती व्यक्ती त्यात क्वालिफाईड आहे का बघा. सर, मला आता विचारायचं होतं, 42 वर्षाचा अनुभव म्हणजे खूपच मोठा अनुभव आहे. तुमच्या अनुभवात लोक डेंटल हेल्थ बाबतीत कोणत्या मोठ्या चुका करतात? नाही, अगदी मला आढळलेलं मी एकच सांगतो. माझ्या मते मी 2 लाखाच्या वर पेशंट केलेत आता. तर एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की वेळेवर येत नाहीत दवाखान्यात. मोस्ट इम्पॉर्टंट. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये मी येऊन सुशिक्षित लोकांना पण धरले. ओके. वेळेवर येत नाहीत. डेंटल पेन झाल्याशिवाय डेंटल क्लिनिकला येत नाहीत. बरोबर. बरोबर. वेळेवर न येणे दवाखान्यात ही सगळ्यात मोठी चूक आहे डेंटल पेशंटची. म्हणजे तुम्ही मगाशी मेन्शन केल्यासारखं 6 महिन्यातून कंपल्सरी दाखवा. मला सांगा, तुमची गाडी आहे की नाही, तुम्ही सर्व्हिस करता की नाही? बरोबर. का सर्व्हिस करता?
भले गाडी 1.5 लाखाची असू दे, 6 महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग. तुम्ही ऑइल बदली का करता? बरोबर, व्यवस्थित चालावी गाडी. हो, तुम्हाला सांगतो, एक इम्प्लांट जर 25,000चा असेल आणि तो जर 5 वर्ष ते 8 वर्षाची जी कंपनी गॅरंटी देत असेल, बरोबर, तर तुमच्या तोंडात 32 इम्प्लांट आहेत. हो, जे तुम्हाला निसर्गाने दिले, निसर्गाने देवानं दिलेले. त्या इम्प्लांटला एकच मूळ आहे. इथं एक दाताला माझ्या 3 मूळ आहेत. बरोबर, म्हणजे हे 25-75,000 रुपये करा वरच्या मोलरची किंमत. बरोबर, बरोबर. हा, आणि ते 10 वर्ष चालतंय. माझं 70 वर्ष चालतो डेंटल. हे जे डेंटल डिव्हाइस आहे, हो, मला सांगा, असं मशीन तुम्ही पाहिलंय का नाहीच. की जे 70 वर्ष चालू आहे? नाहीच. मग अशा मशीनसाठी तुम्ही ऑइल बदली करता, तुमच्या गाडीला इन्शुरन्स करताय वर्षाला. बरोबर, हां, तुम्ही दातासाठी काय करता? बरोबर, हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा तुम्ही दाताचं चेकअप 6 महिन्यानंतर तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन करणं अत्यंत गरजेचं आहे. का तर तुम्ही ज्या वेळेला स्वतः बघता आरशामध्ये, मी असं म्हणत नाही की तुमचं त्याकडे दुर्लक्ष आहे, हो, तुम्ही रोज आरशात बघता, कारण आजकाल आपण सेल्फी पण काढतो, त्यामुळे बरोबर, थोडंसं स्माईल दाखवायलाच लागते आपल्याला. हो, परंतु तुम्ही ज्यावेळेला आरशात बघता त्याला लिमिटेशन आहे. बरोबर, तुम्हाला मागच्या दाढीची मागची बाजू दिसत नाही. ते डेंटिस्टकडे तुम्ही गेला, त्याच्याकडे प्रॉपर लाइटिंग आहे, चेअर आहे, त्याच्याकडे मिरर आहे, प्रोब आहे. तो तुमचे 32 दात 5 मिनिटात तुम्हाला सांगतो ह्या दाताला हे बाबा प्रॉब्लेम चालू झाला, ह्याला करता येईल. बरोबर. म्हणजे प्रतिबंधात्मक इलाज करायचा असेल तर तुम्ही 6 महिन्यात डेंटिस्टकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. नक्की, अगदी. म्हणजे सर, देवाने 32 दात दिलेत, म्हणजे नंबर जास्त दिलाय म्हणून निग्लिजन्स आहे का? जसं डोळे 2च आहेत, जर कॅल्क्युलेटर असेल, कॅल्क्युलेटर जर असेल, आपण कॅल्क्युलेट करू शकता की एक मोलर 25,000चा, बरोबर, 3 रूटवाला 75,000 गुणले 70 करा. म्हणजे या नॉर्मल इम्प्लांटला 6 न गुणा, 6 टाइम्स धरा. बरोबर, म्हणजे 25 गुणले 3 गुणले 6 करा. तेवढी एक दाताची व्हॅल्यू किती होती बघा. माझ्या मते हे सगळं मिळून तुमची मेबॅक गाडी येईल, मर्सिडीज S क्लास ओके, सुद्धा येऊ शकते सर एवढ्या किमतीत. एवढं हे डिव्हाइस इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर हे सगळं निसर्गाने जे दिलंय आपल्याला भरभरून, दात तरी आय थिंक इट्स अ मशीन. बरोबर, हे 70 वर्ष चालणारं मशीन, कोट्यावधी रुपयाचं मशीन आपल्याला जे दिलंय, त्याच्यासाठी फार छोटं मेंटेनन्स आहे त्याला. बरोबर, 2 वेळा दात घासणे, चांगली पेस्ट ब्रश वापरणे आणि 6 महिन्यांना डेंटिस्टला दाखवा, एवढंच काम आहे. बरोबर. आणि अत्यंत वाजवी दरामध्ये. मला इतका अभिमान आहे डेंटिस्ट्रीचा. आज परदेशाच्या कम्पेअर जर केलं, हा इतकी उत्तम सेवा आज आपण या ठिकाणी, अगदी कमीत कमी मी तर सेवाच म्हणेन. बरोबर, आपण जे रिटर्नमध्ये घ्यायला लागलोय ते फार अत्यल्प आहे. बरोबर, म्हणजे इट्स व्हेरी क्लोज टू फ्री ट्रीटमेंट. म्हणजे हे जे सगळे सेवा करतोय आपण, ह्याचा लाभ सर्वसामान्य लोकांनी घेणं गरजेचं आहे. सर, अजून एक, आता तुमची 42 वर्षांची जी प्रॅक्टिस झाली, त्याच्यामध्ये सगळ्यात सरप्राइझिंग केस म्हणजे आश्चर्यकारक केस अशी कोणती सांगू शकाल का प्रेक्षकांना आपल्या, किंवा बघणाऱ्या अपकमिंग डेंटिस्टना सगळ्या? थोर संत होऊन गेले आपल्या जत तालुक्याच्या बॉर्डरला. भुयार म्हणून एक गाव आहे, तिथं बहुतेक मंगळवेढा तालुका सांगोला तालुक्याच्या बॉर्डरला आहे. तिथं म्हणजे संत बागडे बाबा म्हणून होऊन गेले. ओके. आणि ते संत गाडगे महाराजांचे थेट शिष्य होते. थेट शिष्य. ते कीर्तन करायला लागले की ध्येयभान हरपायचं. ओके. हजारो लोक त्यांच्या कीर्तनात असायचे. अनेकांना त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत. आपले स्वर्गीय माजी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी वसंतदादा पाटील देखील त्यांच्याकडे त्यांना नमस्कार करायला यायची. एवढी मोठी व्यक्ती आपल्या जत तालुक्यात आहे. त्याला भुयार नाव का पडलं त्या स्थानाला, तर तिथे एक भुयार आहे जे पंढरपूरमध्ये उघडते. जी वारी आपण सुरू केलेली आहे त्या वारीशी ह्याचा संदर्भ जोडला जातो. तर ही आपण पंढरीची जी वारी आहे त्यामध्ये बागडे बाबांची होती. आणि तुम्ही आता चालू केलेली आरोग्य वारी, की सर्वसामान्य माणसाचं आरोग्य चांगलं कसं होईल, दातांचं आरोग्य, किंवा तुम्ही आता अजूनही त्याच्यामध्ये एपिसोड्स करणार आहात. माझ्या सगळ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तर हे करत असताना बागडे बाबा यांना बरं नव्हतं आणि ते काय केले, एकदा माझ्या दवाखान्यात आले आणि 3 टेम्पो भरून लोक आले होते त्यावेळेला. माझ्या दवाखान्यात लोक मलाच ढकलत होते. त्यांना माहित नाही माझाच दवाखाना. ते बागडे बाबांना नमस्कार करायला होते, मला नमस्कार करायला आले नव्हते. मग ते बागडे बाबांच्या बरोबर तिथं त्यांच्याबरोबर जे लोक आले होते ते सगळे मोठे लोक होते, त्यांचे भक्त लोक होते. तर ते म्हणाले की बागडे बाबांना दाताचा त्रास आहे आणि त्यांचे दात काढायचे. ओके. मग मी त्यांना म्हटलं, अहो यांची मेडिकल हिस्ट्री बिस्ट्री सगळी बघायला पाहिजे. ते तुम्ही काय बघू नका म्हटले, बाबा बघतील सगळं.
हा तुम्ही तुमचं काम करा म्हटलं. आणि बाबांच्या इथं तुम्ही उलट बोलू नका, हा कारण बाबांना वाकशुद्धी आहे. काहीतरी बोलले, काहीतरी असं होऊ नये. आता ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा तो विषय. बरोबर. मग मी बाबांच्या तोंडामध्ये बघितलं की एका बाजूला साधारण 7 त्यांचे सगळे घट्ट रूट स्टंप्स होते. ओके. अप्पर लेफ्ट हा ला रूट स्टंप होते आणि लोअर राईटला रूट स्टंप होते. हा मग मला म्हणाले, मला ते बाबांनी आदेशच दिला. ते काय, त्यांचं वय 103 वर्ष होतं. बापरे. आता 103 वर्ष जगणं देखील एक, मला वाटतं एक संतच म्हणू आपण ते जगणाऱ्या. हो हो तर आम्ही त्यांचे दात मी काढले सर 7. आणि अक्षरशः मी देवाचा धावा करतच होतो. हा. बागडे बाबांना आधी नमस्कार केला आणि दात काढले. आणि मग त्यांच्यावर जे लोक आले होते त्यांना मी सांगितलं की बाबा आता कमीत कमी एक 8 दिवस सोडा, आणि काय झालं तर मला लगेच कळवा, नाहीतर पुढची ट्रीटमेंट आपलं बघायला लागेल. बरोबर. आणि मग बागडे बाबा इथं जतमध्येच त्यांचे एक भक्त होते, त्यांच्यात ते घरी गेले. त्याने 1-2-3 तास विश्रांती घेतली आणि पुन्हा 5ला, त्यावेळेला मी रोज म्हणजे माझी ओपीडी 50 पेशंटची होती, डेंटल पेशंटची. आणि माझे त्यावेळेला दुपारच्या वेळेला एक 10-12 पेशंट राहिलेले, त्यांची नातेवाईक, आणि पुन्हा ही टोळी आली सगळी. पुन्हा 2-3 टेम्पो आणि ते संत आले माझ्याकडे परत. आणि पुन्हा त्यांनी आदेश दिला, आता म्हणले इकडचे डावीकडचे वरचे काढलायस, आता इकडचे खालचे काढ, उजवीकडे. माझे अक्षरशः हात थरथरत होते. आणि मी तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो की मला काय करायचं सुचलं नाही. मी काढावं का काढू नये, आपलं मेडिकल एथिक्स, मेडिकल कंडिशन सगळं गुंडाळायची पाळी आली. मी त्यांचे ते देखील दात काढले. आणि विशेष म्हणजे 14 दात एका दिवसात एका पेशंटची मी काढलेली, पुन्हा तशी घटना घडली नाही. बरोबर. त्यानंतर त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. 103 वर्ष काही नाही त्यांना. 103ला हिलिंग वॉज गुड, नो पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लिडिंग, नो इन्फेक्शन. आणि त्यानंतर मी त्यांना 2.5 महिन्यानंतर त्यांना मी कवळी बसवली. बापरे. आणि बाबा पुढं 5 वर्ष ती कवळी वापरली. बागडे बाबांचे जेवढे त्या भागातले शिष्य आहेत त्यांना असं वाटलं की मी बाबांचा डेंटिस्ट आहे. ओके. माझ्याकडं बघा सद्गुरू कन्नूर महाराज, सद्गुरू रोटीथोर दादा, त्याच्यानंतर सद्गुरू कल्लापण्णा महाराज आणि सद्गुरू दादा महाराज कुलकर्णी, हे 5 सद्गुरू. आणि शांडिल आश्रम म्हणून आहे हुबळीला, तिथले सद्गुरू चंद्रशेखर महाराज. मला दंत वैद्य म्हणून काम करत असताना मला ह्या सगळ्या सद्गुरूंची सेवा करायची संधी मिळाली. बरोबर. म्हणजे माझ्या खुर्चीत जो बसेल ना तो माझा देव आहे. बरोबर. आणि जसं आता संदेश मयेकर माझे मित्र आहेत, सुनील भुलाबाई माझे मित्र आहेत, ते आता सेलिब्रिटीजना ट्रीट करतात. बरोबर. म्हणजे आता भुलाबाई माझा वर्ग मित्र आहे, त्याच्याकडे तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन त्याची अपॉइंटमेंट घेतात. मला त्याचा अभिमान आहे. परंतु माझ्या खुर्चीत बसणारा पण सेलिब्रिटी आहे. बरोबर. कारण प्रत्येकाचा जीव लाख मोलाचा आहे. प्रत्येकाचा चेहरा त्याला प्रियच आहे. बरोबर. असं नाही की एखाद्या स्टारला त्याचा चेहरा प्रिय असेल, लोक त्याचा सिनेमा बघत असतील, परंतु माझ्या खुर्चीत बसलेला जो पेशंट आहे तो देखील माझ्यासाठी स्टार आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या पेशंटमुळं आणि ह्या समाजामुळंच आज आपण हे काम करू शकतो. हो. नाही सर, ही अत्यंत महत्वाची केस झाली आहे. खूप 103 वर्षाला कवळी दात काढून कवळी बसवणे आणि पुढे ते 5-6 वर्ष त्यांनी ते हा एक मोठा चमत्कार आहे. होय होय सर. असंच अजून एक आपल्याला सांगता येईल का, म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रत्यय आला की ज्याला आपण म्हणतो तोंड हा शरीराचा आरसा आहे, अशी एखादी घटना? हां, तर ती घटना साधारण एक मला वाटतं 17-18 वर्षापूर्वीची घटना आहे. इथं जत तालुक्यात जे ढालगाव म्हणून, मला वाटतं कवटेमंगळ तालुक्यात ढालगाव म्हणून एक गाव आहे. त्या ढालगावमधून एक मुलगी, माझ्याकडे एक 8-8.5 वर्षाची मुलगी होती ती. आणि त्या मुलीला ब्लिडिंग होत होतं. हिरड्या थोड्या सुजलेल्या होत्या. हां, कंटिन्यू, म्हणजे ज्याला आपण कॅपिलरी ओझिंग म्हणतो, कंटिन्यू ब्लिडिंग होतं, वरच्या पण हिरडीतनं खालच्या पण हिरडीतनं. ते चित्र मी बघितलं, ते अनयुज्युअल होतं. बरोबर. युजली आपण हिरडीतनं रक्त येणे इज व्हेरी कॉमन. बरोबर. की व्हिटॅमिन सी डिफिशियन्सीमुळं, पुअर हायजीनमुळं किंवा हिरड्यांच्या आजारामुळे होऊ शकते. पण त्या मुलगी हेल्दी होती, परंतु हिरडीतनं रक्त येत होतं. लगेच मला त्यावेळेला काही इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते. त्यावेळेला मी जे वाचलं होतं माझ्या लक्षात आलं. आणि माझे बाबा पण जे इथं प्रसिद्ध डॉक्टर होते, ते मला नेहमी सांगायचे की तुझ्याकडे 99 नॉर्मल केसेस येतील, पण एक अनयुज्युअल केस येतील, यू हॅव टू बी अलर्ट. बरोबर. त्यावेळेला डोक्यात ती घंटा वाजली पाहिजे की हे वेगळं आहे. बरोबर. तिथं तुला वेळ द्यायला लागणार, तुला तुझं ज्ञान वापरायला लागणार, प्रसंगी तुला ती केस रिफर करायला लागणार. आमचे बाबा नेहमी म्हणायचे, अर्ली रेफरल इज मोर इम्पॉर्टंट दॅन ट्रीटमेंट. बरोबर. तुला जर वाटलं आज तुला जमतंय तर कर, नाही तर इमिडिएटली पाठव. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल ओरल कॅन्सरचे पेशंट आपल्याकडे येतात, वी कॅनॉट डू एनिथिंग विथ आवर सेटअप. इमिडिएटली यू
रिफर हे आमच्या बाबांनी शिकवलं. ते म्हणायचे की तू त्या क्षणी पाठव, त्याला उद्याचा दिवस बघू नको, कारण हू नोज की ते नेक्स्ट मुमेंटला कुठं स्प्रेड होणार आहे. बरोबर. तसं त्या मुलीचं मी बघितलं आणि मी त्यावेळेला आज जे वॉनलेस हॉस्पिटल आहे ते आपल्या संपूर्ण जिल्ह्यातलं वन ऑफ द बेस्ट मेडिकल सेंटर त्यावेळेला ते होतं. आणि त्याला एक मोठी परंपरा होती. त्याला ते मिशनरी रन हॉस्पिटल आणि US बेसचे फंड्स होते, इक्विपमेंट होतं, सगळे इक्विपमेंट पहिल्यांदा तिथंच यायचे. तर आम्हाला ते जसं आपण म्हणतो की पंढरी, तसं मिरजला आरोग्य पंढरी म्हणतात आणि मिशन म्हणजे आरोग्य पंढरीतला मेन मुख्य गाभा त्यात होता. तिथं काय झालं, मी तो पेशंट पाठवला आणि मी त्याच्यामध्ये चिठ्ठी लिहिली होती की असं आय एम रिफरिंग केस आणि आय सस्पेक्ट अक्यूट मायलॉइड ल्युकेमिया. कारण रक्ताचा जो कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर, त्याच्यामध्ये हिरड्यातनं आपोआप रक्त येते, त्याचं एक लक्षण आहे. आणि मी ते पाठवलं. पण पेशंटला काय झालं, मी पण त्यावेळेला कम्पॅरेटिव्हली यंग होतो आणि पेशंटला ते वाटतं बाबा एक डेंटिस्टनं सांगितलंय, कदाचित त्याला बाबा हे सिरियस किती वाटते म्हणून ते त्यावेळेला डॉक्टर ACD जेऊर होते, त्यांच्याकडे तरी ते पेशंट घेऊन गेले. ACD जेऊरनी त्यांच्या वेटिंगमध्ये आधी बसले, अर्धा तास आत गेले. ACD जेऊरनी ते बघितलं. मग त्या मुलाला म्हटले तू बोरगेकरकडे जा, म्हटले डेंटिस्टकडे, इथे कशाला आलायस, हिरडीतनं रक्त येतंय. मग त्या पालकांनी ती माझी चिठ्ठी दाखवली, त्यात मी माझी क्वेरी टाकली होती. लगेच सरांना पण ते लक्षात आलं. सर मिरज मेडिकलमधूनच ग्रॅज्युएट झाल्यामुळे त्यांनी लगेच पाठवलं. त्यांनी त्यांचा कंपाऊंडर दिला बरोबर. त्यांनी डॉक्टर जेऊर थोडे प्रसिद्ध होते कडक बोलण्यात. त्यांनी त्या कंपाऊंडरला ह्याला नेऊन त्या गाडीत बसव मिरजेच्या, कारण हा आता तिसरीकडे जाईल, त्याला त्याचं महत्व माहित नाही. आणि नंतर आम्ही एका आमच्या जत मेडिकल असोसिएशनच्या मीटिंगमध्ये जेव्हा भेटलो त्यावेळेला मला जेऊर डॉक्टरने त्यावेळेला आम्ही 10-15 डॉक्टर होतो असोसिएशनमध्ये, सगळ्यांच्या पुढं मला बोलवून मला म्हटले, माझ्या पाठीवर पाठ थोपटून मला म्हणाले, अरे म्हटले तू पण तुझ्या वडिलांसारखाच म्हटले डायग्नोसिस तू चांगला आहे, कारण तू जे डायग्नोस केलास ते करेक्ट आहे. इट वॉज अ केस ऑफ अक्यूट मायलॉइड ल्युकेमिया, कॅन्सरचा रुग्ण होता आणि त्याचं आता ट्रीटमेंट तिथं सुरू आहे. हा सुद्धा म्हणजे तुम्ही, आणि बरेचसे मी अभिमानानं सांगतो, बरेचसे डायबेटिक आता काही त्यांची पेशंटची मुलं ते पण आता जतमध्ये प्रॅक्टिस करणारे काही कन्सल्टंट आहेत, त्यांच्या पालकांचे डायबिटीस मी डेंटल चेकअपला आल्यानंतर शोधून काढलेले. ते म्हणायचे मला काय झालं नाही म्हणायचे, पण मी ते जिंजेवल पॅटर्न, शेड कलर किंवा अर्ली मोबिलिटी ऑफ टीथ, अर्ली पेरोडोंटायटिस जे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन आहेत, मी त्यांना सांगितले की सर तुम्ही ब्लड शुगर करा, तर निश्चित त्यांचे डायग्नोसिस आपण करू शकलो. ॲज अ डेंटिस्ट म्हणून मला त्याचा अभिमान आहे. नाही सर, ही खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणजे कारण आपण त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक चांगली गोष्ट त्यांना जाणीव करून देतोय, ज्याच्यावरती वेळेवर उपचार घेतले की त्याच्यामध्ये समाधानकारक आयुष्य ते पुढे भविष्यात जगू शकतात. नक्की नक्की. सर, आपण कार्यक्रमाच्या आपल्या सांगतेकडे आलोय, तर मला एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची होती की आपल्याला ह्या कार्यक्रमातून एक कानमंत्र आणि एक मूल मंत्र द्यायचं आहे. कानमंत्र आपल्याला आपल्या श्रोत्यांना द्यायचं आहे आणि मूल मंत्र जे सध्या डेंटिस्टमध्ये प्रॅक्टिस करतायत आणि भविष्यात जे अपकमिंग डेंटिस्ट येणार आहेत, म्हणजे हा 42 वर्षाचा अनुभव म्हणजे त्यांच्यासाठी फार आहे, मग त्यांच्यासाठी एक कानमंत्र. नाही, कसं आहे की रुग्णांसाठी जो कानमंत्र आहे त्यांना एकच सांगतो की तुम्हाला जे काय हे मिळालेलं आहे, निसर्गाने दिलेलं आहे, हे $1 मिलियन आहे, म्हणजे याची किंमत होऊ शकत नाही. बरोबर. त्याला जपा. आणि त्याला जपण्याचं एकच काम म्हणजे तुम्ही दर 6 महिन्यांनी डेंटल चेकअप करून घ्या. हा एकच मंत्र मी श्रोत्यांना देईन. चालेल. आणि जो मूल मंत्र तुम्ही म्हणाला की आपले माझे जे कलिग्स आहेत, आता तुम्ही सगळे माझे कलिग्सच आहेत आणि डेंटिस्ट्री आता जोमानं वाढलेली आहे. मला वाटतं की सगळ्यात अगदी महत्त्वाचं म्हणजे की आपण माणूस म्हणून जे जन्माला आलो आहे, हे फार मोठं पुण्य काम केलेलं आहे. त्यामध्ये माणूस म्हणून जन्माला येऊन आपण वैद्यकीय सेवेत आलोय. बरोबर. ते त्याच्याही पुढचं पुण्य आपण म्हणजे नोबल प्रोफेशनमध्ये आपण आहे. बरोबर. त्या प्रोफेशनचा गरिमा ठेवून पूर्ण एथिक्स आणि ऑनेस्टी ही यात पाळणं गरजेचं आहे. जे आपल्याला येते ते बेस्ट करा, जे येत नाही ते आपण छान शिकून करूया, पण पेशंटला कुठल्याही पेशंटवर आपण प्रयोग करायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेवा क्षेत्र आहे, ह्यामध्ये आपण हा व्यापार नाही आहे. बरोबर. ह्याला प्रोफेशन म्हटलेलं आहे. प्रोफेशन आणि ऑक्युपेशन असे 2 भाग असतात. बरोबर. आता एखादा व्यवसाय आहे त्याच्यात तेजीमंदी अपेक्षित आहे, एखादं अडत आहे, दुकान आहे, सोन्याचं दुकान आहे, ते तेजीमंदी अपेक्षित आहे.
आणि ते केलं तरच ते टिकणार आहेत. हो. पण इथं तेजीमंदीच्या पलीकडे जाऊन, पैसे मिळवण्याच्या पलीकडे जाऊन आपण त्या पेशंटला कनेक्ट व्हायला लागलो, बरोबर, त्याच्या फॅमिलीशी कनेक्ट व्हायला लागलो, त्याच्या आरोग्याशी कनेक्ट व्हायला लागलो. बरोबर. त्यासाठी जे करू ते बेस्ट करूया, आणि जे बेस्ट करतो त्याचं कधी फळ मिळणारच आहे. हो, आज माझ्याकडे 3री जनरेशन येत असेल, तुमच्याकडे काय येऊ नये. बरोबर, तुम्ही आज नवीन डॉक्टर्स आहे, तुमच्यात उत्साह आहे. उलट आमच्या वेळेला काही टेक्नॉलॉजी नव्हत्या, त्या तुमच्याकडे आहेत. बरोबर, तर त्या तुम्ही सर्वसामान्य माणसांना पोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे मिळवणं हे ध्येय नाही आहे, बरोबर, ते तुमच्या प्रवासातला भाग आहे. हम्म, म्हणजे आता इथून मी समजा मुंबईला निघालो, तर मला मुंबई माझं जर ध्येय असेल, तर असं म्हणतात की नेहमी की द पाथ ऑफ अचिव्हिंग परफेक्शन वन कॅन ओनली बी एक्सलंट. हम्म, तुम्ही परफेक्ट व्हायला जा, परफेक्ट तुम्ही व्हायलाच असं नाही, पण ॲटलिस्ट यू विल बी एक्सलंट. बरोबर, आणि त्याचे पिढ्यानपिढ्या आज तुम्ही जे काम करता त्याचे तुमच्यापुरतेच नाहीत, त्याचं पिढ्यानपिढ्या पुन्हा अध्यात्माकडे येतो. ह्या सगळ्याचं गुडविल, जे पाश्चिमात्यात गुडविल म्हणतात, मी पुण्य म्हणतो. बरोबर, ह्या पुण्याचा संचय जर आपण केलो, उद्या तुम्हालाच नाही, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या गावाला, सगळ्यांनाच त्याचा लाभ होतो. बरोबर. त्यामुळे आपण जे फार चांगल्या व्यवसाय आपल्याला मिळालेला आहे, आणि विल ट्राय टू गिव्ह मोर दॅन 100%, हे मी नवीन सगळ्यांना सांगेन. आणि त्या पद्धतीनं आपण नक्कीच सर्वजण यशस्वी होऊया. धन्यवाद सर. इतकी सखोल माहिती आणि इतकं चांगलं मार्गदर्शन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती केलं. आरोग्यवारीच्या ह्या पहिल्या भागामध्ये तुम्ही आलात, त्यासाठी मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आरोग्यवारीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण माहिती समजून घेतली दात आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल. तर तुम्हाला हा आपला पहिला एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट्समधून कळवा. तुमच्या काही शंका असतील त्यासुद्धा आम्हाला कमेंट्स करून तुम्ही विचारा. आमची टीम तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. पुढच्या एपिसोडमध्ये असाच इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.